या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या अगदी सुरुवात 3000 पेक्षा जास्त प्रेक्षकांनी मात्र या स्पर्धेला केली आहे। यूट्यूबला सुद्धा गर्दी होऊ लागली आहे, कारण पहिल्याच मॅच मध्ये रथी महारथी इन ऍक्शन। आज विकी भोईर कॅप्टन असतील, आज सुमित ढेकळे देखील आपल्याला इकडे खेळताना पाहायला मिळतील ॲज अ कॅप्टन। या वेळेला बॅकफुटला गेले आणि पहिला षटकार या स्पर्धेतील करण अंबाला यांच्या बॅट मधून पॉइंटच्या दिशेने जातोय। वा, अंबाला आला इकडे आणि मारलाय पहिल्याच बॉलवर, मात्र पहिला षटकार त्यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय। सिक्सर, काय जबरदस्त चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलं। पार रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने बॉल होता आणि त्याच पद्धतीने मात्र चेंडूला यावेळेला खेळून काढलं। हो 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 हो, इकडे कमबॅक करताना पाहायला मिळाले। बॉलला थोडंसं लांबून कट केलं आणि ही फिरोज यांची देखील ओळख आहे, व्हेरिएशन खूप चांगले करतात। तिसरा बॉल आपण पाहिलात, ज्या पद्धतीने व्हेरिएशन आपण पाहू शकलात या बॉलवर वैविध्यता काय असते याचं प्रात्यक्षिक दाखवून दिलं गेलं फिरोज शेखच्या माध्यमातून। येस, फिरोज कमबॅक करताना पाहायला मिळाले। क्रिकेट हा कमबॅकचाच खेळ आहे, करावंच लागते कमबॅक। एक चांगला आखूड टप्प्याचा बॉलवर षटकार मारला खरा, या स्पर्धेतील पहिला षटकार करण अंबाला यांच्या नावावर लागलाय। फिरोज देखील काही कमी नाहीयेत। या वेळेला आणखीन एक, याही वेळेला करण अंबाला यांच्या बॅट मधून बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार। टेक्निकली साऊंड कसं असावं करण अंबालाने मात्र यावेळेला दाखवून दिलं गेलं आणि सरळ चेंडूला पाठवलं समालोचन कक्षेच्या छतावरून। 6 धावांकरता स्टँड अँड डिलिव्हर शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग। काय टायमिंग होतं या वेळेला, टायमिंगचं दुसरं नाव म्हणजेच करण अंबाला। चंदू सर, या वेळेला थोडासा पुढे केला होता बॉल, त्याचाही फायदा इकडे घेताना पाहायला मिळाले आणि चांगला संघर्ष चाललाय। एक डॉट बॉल येतोय, एक षटकार येतोय, एक डॉट बॉल येतोय, एक षटकार येतोय। 7 ओव्हरची मॅच आहे, धावांचा पाऊस पडणार आहे आणि खरा पाऊस सुद्धा पडणार आहे, त्याच्यामुळे मजा येणार आहे आज या स्पर्धेच्या माध्यमातून। आणखीन एक बॉल आकाशाच्या दिशेनेच फेकून दिलाय आणि खूप लांबवर पाठवलाय, जा शोधून आणा बॉल, बॉल सीमारेषा पार, षटकार। आकाशाला मानवंदना देणारा हा खणखणीत षटकार पाहायला मिळतोय करण अंबालाच्या बॅटमधून। आतापर्यंत तिसरा षटकार आपण पाहू शकाल आणि संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली गेले। सुपर स्टार्ट, अगदी मात्र नेत्रदीपक स्टार्ट कशी असावी हे दर्शवत असताना करण अंबाला आपल्याला पाहायला मिळतोय। टेम्परामेंट, टेक्निक, टायमिंग अँड टॅलेंट, करण अंबाला इज ऑन फायर, मॅग्निफिसंट बॅटिंग। षटकाराची आतषबाजी इकडे पहा, 5 बॉल टाकून झाले, त्यातले 3 बॉल। मला वाटतं इकडे षटकार आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर 3 दिवस पाहायला मिळणार आहेत। सिमेंटची खेळपट्टी आहे, पूर्वी चिखलामध्ये क्रिकेट खेळला जायचं, अलीकडे तो झालेला बदल, लाल बॉलची जागा सफेद बॉलने घेतली, मातीची चिखलाची जागा सिमेंटच्या खेळपट्ट्याने घेतली। या वेळेला सन्मान दिला बॉलला, फक्त बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केलाय त्या ठिकाणी करण अंबाला। एक धाव मात्र या ठिकाणी घेताना पाहायला मिळाले आणि पहिली ओव्हर मात्र या ठिकाणी फिरोज यांची पाहायला मिळाली खरी आणि या ठिकाणी MUCC ओरिसा संघाची धावसंख्या झाली पहिली ओव्हर संपल्यानंतर बिनबाद 19। सुरुवात कशी असावी हे करण अंबालाने यावेळेला दाखवून दिले गेलं। पहिला बॉल डॉट आल्यानंतर षटकार आला, त्यानंतर पुन्हा एकदा व्हेरिएशन आणलं, डॉट बॉल आला, पुन्हा एकदा षटकार आला आणि पुन्हा एकदा षटकार आल्यानंतर मात्र शेवटच्या बॉलवर सन्मान दिला। म्हणजेच एक समंजसपणाचं क्रिकेट कसं असावं हे करण अंबालाने आतापर्यंत दाखवून दिले गेलंय। म्हणून असे पॉप्युलर खेळाडू का बनलेत त्याचं एक मात्र आपण पाहू शकतायत सफल खूप महत्त्वपूर्ण भाग असतो मेहनत, आणि ते करण अंबालाने मात्र पहिल्या षटकामध्ये दाखवून दिलं गेलं। नो डाऊट अबाउट इट। फिरोज शेख एक चांगला गोलंदाज आहे, भल्या फलंदाजांची त्यांनी दांडी गुल केले, परंतु या रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये सुपर सिरीज मध्ये आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये महागडं षटक फिरोज शेखचं पाहायला मिळालं। 19 विदाउट लॉस MUCC ओडिसा टीम मात्र पहिल्या षटकात चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाली आहे, परंतु हा क्रिकेट चढ उताराचा खेळ आहे, खूप सारे चढ उतार पाहायला मिळतील या मॅच मध्ये। आणि आता गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले ज्यांना कांजूरमारचा बुमरा म्हटलं जातं। मुंबईच्या कांजूरमारचा हा बुमरा सुमित आवटे, बॅटर आउट करण्यासाठी प्रसिद्ध असणारा हा सुमित आवटे बॉलिंगला येताना पाहायला मिळत आहेत। अगदी मान्सून ब्लास्टचा पहिला सीझन देखील आठवतोय मला, सुमित आवटे यांची अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली होती आणि आता कर्णधाराने म्हणजे आकाश जांगीड यांनी भूमिका दिली या ठिकाणी, ती मात्र सुमित यांना की या ठिकाणी विकेट घ्यायची आहे, टीमला पुन्हा एकदा कमबॅक करायचं आहे, परंतु 19 धावांवर करण अंबाला बॅटिंग करतायत। हाफ पॅन्टवर करण अंबाला बऱ्याच, कारण पावसात हाच गणवेश असतो आणि करण अंबाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अगदी हरियाणा राज्यातून इथपर्यंतचा प्रवास त्यांचा झाला आहे या क्रीडा स्पर्धेसाठी। करण अंबाला इन ऍक्शन 3 षटकाराच्या मदतीने आहेत।
ओ सुमित आवटे, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा अंदाजापेक्षा खाली राहिला, बॅटच्या पट्ट्यात नाही गेला, डॉट बॉल. चांगला वेग होता सुमित आवटेचा यावेळेला. आपण हा चेंडू पाहू शकाल रिप्ले मध्ये. थोडासा मात्र ऑफ कटर आपल्याला पाहायला मिळाला, थोडासा टर्न होताना आपण पाहू शकलात. आणि करण अंबालाचं रिॲक्शन पहा, दीपू माळीच्या हातामध्ये चेंडू विसावला, डॉट बॉल. डॉट बॉल मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी इकडे होते. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर दाखल होताना पाहायला मिळत आहेत सुमित आवटे. बिग हिट यावेळेला समोर करून बसले, नक्कीच आवाक्यात आला बॅटच्या आणि याही वेळेला खूप लांबवर पाठवलाय करण अंबाला यांच्या बॅटमधून षटकार. काय फटका खेळला होता, अप्रतिम. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल राऊंड द विकेटने आले सुमित आवटे आणि समोरच बॉल होता आणि त्यामुळे एक स्टँड अँड डिलिव्हर शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. आभाळाला सॅल्यूट करणारा हा खणखणीत झन्नाटेदार षटकार 6. यस, चांगली कामगिरी या ठिकाणी. आता करण अंबाला चर्चा सकाळच्या सत्रामध्ये असाही बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, रबर बॉलचं क्रिकेट कदाचित करणसाठी तेवढं जवळचं नसावं किंवा इतर ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचा अपवाद सोडला तर मोठ्या प्रमाणावर रबर बॉल नाही खेळलं जात. परंतु गेल्याही वर्षी सिल्वर स्टारमध्ये काही मॅचेस खेळण्यासाठी ते आले होते. तो अनुभव गाठीशी होता. कालही बदलापूरची स्पर्धा ते खेळलेत आणि त्यामुळे एक वेगळ्या आत्मविश्वासाने बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत करण अंबाला. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सुमित आवटे यांनाही कमबॅक करावं लागेल. एक जबरदस्त गोलंदाज आहे सुमित आवटे. आणि इकडे भाषा तर षटकाराची अजून मी तेच म्हणेल की 8 बॉल टाकले गेलेत, 4 बॉल मैदानाच्या बाहेर गेलेत आणि जेवढ्या रन झालेले आहेत 25-25च्या 25 करण अंबाला यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालेले आहेत. आणि अजूनही जर पाहिलं तर ऋतिक स्ट्राईकची वाट पाहत आहेत. 7 ओव्हरची मॅच आहे. स्पर्धेचे काही वेगळे नियम आहेत, त्याची देखील नक्कीच आपण जाण कॅप्टनना अगोदर दिली गेलेली आहे. सुमित आवटे, हो आता चांगला बॉल होता, खोलवर टप्प्याचा बॉल. जी स्ट्रेंथ आहे त्यांची, यॉर्कर खूप चांगले करतात आणि त्याच लेंथवर टाकण्याचा प्रयत्न इकडे राहिला खरा, परंतु शॉर्ट मिड विकेटला एकदा मिळेल. कमबॅक यावेळेला करत असताना सुमित आवटेला आपण पाहू शकाल. षटकार आल्यानंतर काही गोलंदाज थोडेसे मात्र मनामध्ये त्यांच्या भय असतं, परंतु सुमित आवटे यावेळेला त्यामधला नाहीये. चांगला चेंडू होता, पायावरचा चेंडू अगदी मजबूर केलं करण अंबालाला खेळण्यासाठी. ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर करत असताना एक स्मार्ट सिंगल पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्या फलकावर MUCC ओडिशा टीमची 26 वर जाऊन पोहोचले गेले. इंडिव्हिज्युअलचा विचार केला तर 9 बॉलमध्ये 26 करण अंबाला आतापर्यंत चांगली अंडरस्टँडिंग बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. या 7व्या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 26 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. क्रिकेट रसिकांसाठी जर पाहिलं तर 3 दिवस पर्वणी आहे. भिवंडी नगरीच्या या मानकोली गावामध्ये प्रेक्षकही मोठ्या संख्येने येतील आणि युट्यूबला देखील आपण घर बसल्या आपल्या ऑफिसमध्ये वेळ मिळेल त्यावेळेला आवर्जून आनंद घेतील प्रेक्षक सुद्धा. सुमितचा हा बॉल जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने, जास्त उसळी होती, व्हाईट बॉल घोषित केला जातोय आणि अवंतरच्या स्वरूपात ही आलेली धाव पाहायला मिळते. प्रमोद सर, पावसाळी क्रिकेट दोन्ही टीम मॅन ऑफ द मॅच देताना देखील आम्हाला अर्थ निर्माण होईल. दोन्ही टीम पाठवा. आकाश आपण देखील पाठवायचं आहे. यावेळेला बॉल पाठीमागे थोडासा दुरून गेला हा बॉल. संधी निर्माण केली होती सुमित आवटे यांनी, परंतु हा बॉल सुद्धा जातोय सीमारेषच्या पलीकडे. धावा 4. हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, मजबूर केलं होतं, बाउन्स मिळाला होता. हा परफेक्ट बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला, नॅचरल बाउन्स ज्याला म्हटलं जातं. मात्र इथून मिस टायमिंग स्ट्रोक बाउंड्री लाईन पार होत असताना आपण पाहू शकाल. भरपूर वेळेनंतर जर आपण स्ट्रोक बाउंड्री लाईन पार होत असताना आपण पाहू शकाल. भरपूर वेळेनंतर जर आपण पाहिलं तर यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला आणि त्यानंतरचा आपण पाहू शकतात करण अंबालाच्या बॅटमधून हा येतोय चौकार. 4 धावांनी धावसंख्या पुढे गेली आहे. सुमित आवटे धावसंख्येला थोडंसं कंट्रोल देखील करण्याचा प्रयत्न इकडे करत आहेत. 32 धावा धाव फलकावर आहेत खऱ्या. पुन्हा एकदा सुमित आवटे, करण अंबाला. हो, सुमित आवटेच्या या थोडासा उसळी घेतलेल्या बॉलचा अंदाज नाही आला. पहिल्या षटकात 19 धावा पाहिला मिळाल्या धाव फलकावर, परंतु ह्या षटकात धावसंख्येला कंट्रोल केले सुमित आवटे यांनी आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 32. विकेट अजूनही पाहिजे, परंतु धावा या ओव्हरमध्ये थोड्याशा कंट्रोल केल्या गेलेल्या आहेत. प्रमोद सर, पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि पावसाचे आगमन झालंय. पहिल्या षटकाचा विचार केला तर 19 रन आल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 13 रन्स आपल्याला पाहायला मिळाल्या. म्हणजे हे षटक जर आपण पाहिलं तर एक प्रभावित जरूर पाहायला मिळालं. सुमित आवटेच्या गोलंदाजीवर करण अंबालाला थोडंसं जरूर कुठेतरी आपण पाहू शकला त्याला
शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला नाही, जागेवरून खेळण्याचे प्रयत्न जरूर केले गेले आणि त्यामुळे एक धीम्या गतीचा चेंडू, शेवटचा बॉल आपण पाहू शकलात तो धीम्या गतीचा होता आणि त्यामुळे करण अंबाला परफेक्ट रीड करू शकले नाही त्या बॉलला. डॉट बॉलची सांगता झाली. 2 षटकांचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 16च्या ॲव्हरेजने MUCC ओडिशा टीम जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. चंदू सर, आतापर्यंत विकेट गेलेली नाही, ही जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते आणि आता खरी मजा येईल ती म्हणजे सिमेंट जी कॉन्क्रीट विकेट आपल्याला पाहायला मिळते, खेळपट्टी आहे आणि त्यामुळे आता पाणी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहू शकाल. पावसाचं पाणी साचलेलं दिसेल आणि आता गोलंदाजाची कसरत आणि फलंदाजाची कसरत आपल्याला पाहायला मिळणार आहे. येस, आणि पाऊस मैदानाच्या आतमध्ये आलाय. पाऊस पडल्यानंतर क्रिकेट थोडंसं वेगळं होतं आणि पहिला सामना या ठिकाणी सुरू असताना जवळपास 6300 प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. युट्यूबला नुकतीच सुरुवात झाली आहे आणि मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची गर्दी युट्यूबला सुद्धा होताना पाहायला मिळाली आहे. पावसाळी क्रिकेटची स्पर्धा आहे, पावसातली स्पर्धा आहे, रबर बॉलची स्पर्धा आहे, चिखलातली स्पर्धा आहे, पाण्यातली स्पर्धा आहे, परंतु प्रेक्षक जुडलेत आमच्या बरोबर मोठ्या संख्येने. त्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू आणि मैदानावर जे प्रेक्षक येतात दर्दी त्यांचंही स्वागत असणार आहे. पाऊस आलाय, आता पाहूयात काय थोडासा बदल होईल का, कारण या पावसाच्या क्रिकेटची मजा हीच आहे. कितीही पाऊस येऊ द्या, मॅच नाही थांबणार, मॅच अशीच सुरू राहणार आहे. पाऊस आला आणि पहिलाच बॉल काय वेगात टाकलाय, बॉल पाठीमागे जाताना पाहायला मिळेल. पाऊस आल्यानंतरचं क्रिकेट थोडंसं वेगळं होतं आणि इकडे तिसऱ्या पंचांची मागणी या बॉलच्या हाईटसाठी करण्यात आलेली आहे. बॅटिंग टीमने घेतलेला हा रिव्ह्यू पाहायला मिळतो. इकडे पावसाच्या धारा ज्यावेळेला कोसळता येत एक वेगळी मजा येते. ओले चिंब होणार अंग पावसाच्या कोसळणार, क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे. काय नजारा आहे, जबरदस्त आपण पाहू शकाल. सुरुवात झाली त्यावेळेला पाऊस नव्हता, 2 षटकांमध्ये धावा आल्या. पहिल्याच बॉलवर चेंडू स्किट झाला आणि असं वाटलं बॅटरला ऋतिक पाटीलला की मात्र इथे आपण रेफर करावं, मात्र DRS वापरावा आणि त्यामुळे दोन्ही पंचांनी थर्ड अंपायर रेफर केलं गेलं आणि इथून डिसिजन पेंडिंग आहे. जे श्रोते जोडले गेले 70-70 लाईव्हच्या माध्यमातून त्या सर्व आमच्या लाडक्या श्रोत्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सहर्ष स्वागत मात्र सगळ्यांचं या ठिकाणी केलं जाणार आहे. कोसळायला लागलाय आता, हा कोसळधार पाऊस आहे आणि यस योग्य बॉल आहे, योग्य बॉल कळवला जातोय. एक रिव्ह्यू मात्र या ठिकाणी गमावला गेलाय आणि जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. पावसा कोसळ काय कोसळायचंय, आम्ही देखील आनंद घेणार आहे आज या कोसळणाऱ्या पावसामध्ये. फिरोजने पहिला बॉल जबरदस्त टाकलाय. ओहो, या वेळेला दांडी 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 गुल, काय बॉल टाकलाय. करण अंबाला तुटून पडले होते पहिल्या ओव्हरमध्ये फिरोज यांच्या विरुद्ध आणि आता फिरोजने मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. मुसळधार पावसामध्ये जबरदस्त घमासान सुरू आहे. करण अंबाला बोल्ड आउट होऊन माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. पाऊस पाऊस आणि पावसातलं क्रिकेट. काय जबरदस्त बॉल आपण पाहू शकलात आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेणारा हा बॉल क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज सरप्राईज डिलिव्हरी मी तर म्हणेन. कारण अंबाला शफल झाले होते, खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर आले होते आणि तेवढाच भन्नाट वेग पाहायला मिळाला आणि सरळ चेंडूने यष्ट्यांचा वेध घेत फलंदाज बाद होताना पहिला ब्रेक थ्रू लावून दिला गेलाय फिरोज शेखच्या माध्यमातून. पहा चंदू सर, ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्यानंतर ते मात्र विसरून या नव्याने सुरुवात मी करेन हे दर्शवून दिले गेलं. कारण सतत जर तुम्ही डोक्यात भूतकाळ ठेवला तर येणारा वर्तमान काळ हा खराब जातो आणि फिरोज शेखने हेच करून दाखवलं की गेलं षटक ते मात्र महागडे षटक जरी असलं तरी सुद्धा मला कमबॅक करण्याची हीच ती संधी आहे आणि हेच दर्शवून दिलं. कारण अंबालाची दांडी गुल केली, फलंदाज बाद, पहिला धक्का. येस, या ठिकाणी विकेट आली आहे कारण अंबाला यांची मोठी विकेट येताना पाहायला मिळाली आहे आणि आता या ठिकाणी आपल्या नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भिवंडी क्रिकेटचा असा बॅटर ज्याची बॅटिंग पाहण्यासारखी असते आणि पाहतच राहावी अशी असते. क्लासिकल बॅटर मध्ये एक आघाडीचं नाव मैदानाच्या आतमध्ये बिलाल शेख यांना आपण या ठिकाणी पाहतोय. शेख विरुद्ध शेख अशी लढत आता पाहायला मिळेल कारण फिरोज शेख बॉलिंगला आहेत आणि याचा उल्लेख मी सुरुवातीलाच केला होता. म्हणजे कंडिशन ज्या वेळेला बॅटरला स्टान्स घ्यायचा आहे सुक्या वातावरणामध्ये वेगळा आणि पाऊस पडल्यावर वेगळा आणि हा पडलेला पाऊस कुठेतरी त्विषा अर्जुन 11 टायगर संघाच्या पथ्यावर पडताना पाहायला मिळाला. करण अंबाला नावाचं वादळ घोंगवायला लागलं आणि जास्त तडाखा बसण्याच्या अगोदर फिरोजने माघारी देखील पाठवलं, परंतु 30 धावांची खेळी ज्याच्यामध्ये 4 षटकार 1 चौकार देखील सामील होता. जवळ मॅचच्या दिशेने
ज्या ठिकाणी आपण पाहू शकता बिलाल शेख यांचं मैदानातील झालेलं आगमन. ऋतिक पाटील 1 धावांवर खेळतायत मैदानाच्या आतमध्ये आणि फिरोज यांनी घेतलेली विकेट आत्मविश्वास वाढवताना पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आमच्याशी जुडले, त्या सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक असं स्वागत आम्ही करू आणि घेऊन जाऊ क्रिकेटच्या या रंगारंग दुनियेमध्ये आणि ओले चिंब करणाऱ्या क्रिकेटच्या दिशेने आपल्याला घेऊन चाललेलो आहोत. सगळे ओले चिंब आहेत. वेगात बॉल टाकलाय, जबरदस्त वेग, परंतु अचूकता नव्हती आणि पंचांनी त्यामुळे इकडे व्हाईट बॉल घोषित केलाय. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतो. थोडासा अवाक्याच्या बाहेरच होता आणि त्यामुळे कंट्रोल केलं बिलाल शेखने. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने हा बॉल आपण पाहिला होता क्लीन बॉलच्या माध्यमातून ऑफ्टमच्या थोडासा बाहेर निघाला होता करण अंबाला आणि फिरोज शेखचा तो बॉल आपण पाहिला. त्यानंतरचा हा बॉल कंट्रोल होता बिलाल शेखचं. व्हाईट बॉल आला. हो हो हो, यावेळेला पुन्हा ट्रॅकवर येताना पाहायला मिळत आहेत. थोडासा लांबून टाकच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे गवतामध्ये पाण्यामध्ये बॉल थबकलाय हे देखील पाहायला मिळतं. नॉर्मली इतर वेळेला क्रिकेट ज्या वेळेला असताना प्रमोद सर बॉल एकदा का लागला की आउटफील्ड फास्ट असते आणि पावसाळ्यात काय होतं गवत वाढलेलं असतं, पाण्याची डबकी असतात, चिखल असतो, बऱ्याचदा बॉल तिकडे पडतो तिकडेच थांबतो. हो डेफिनेटली आपण परफेक्ट उल्लेख केला. ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल हा बॉल होता तो ऑन साईडला खेळण्याचा ऋतिक पाटीलचा जरूर इरादा होता. 1 रन मिळाली. दीपू माळी मात्र तिथे चेंडू कलेक्ट करेपर्यंत 1 धाव. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या MUCC ओडिशा टीम 36 ला 1. 36 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. फिरोज शेखचं हे षटक कमबॅक करणारं राहिलं. 7 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. बिग हिट. बॉल खराब नव्हता परंतु फटका लाजबाब होता. फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. बिलालचं कौतुक करावंच लागेल. काय मारलाय हा फटका. टप्पा पडल्यानंतर उसळी होती. शेवटच्या क्षणी बॉलवरची नजर काढली परंतु अयोग्य टायमिंग केलं. बॉल सीमारेषा पार. काय जबरदस्त फटका आपण पाहू शकलात. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला. पहा बिलाल शेखचा जो पॉझिटिव्ह थिंकिंग पाहायला मिळाली. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाल्यानंतर काय धमाका असतो हे बिलाल शेखने दर्शवून दाखवलं आणि एक झन्नाटेदार षटकार. 6 धावा. फिरोज यावेळेला पुन्हा ऑन साईडला बॉल ढकलण्यात यशस्वी राहिलेत. स्क्वेअरलेगच्या दिशेने बॉल अडवला जाईल. 1 धाव तिकडे घेतली जाते. आलेत निमिष रेडकर त्या ठिकाणी होते. फेकी चांगली इकडे पाहायला मिळाली आहे आणि धाव फलक जर पाहिला तर आता पुढे जात असताना पाहायला मिळेल 1 धावेने. ओव्हर मात्र या ठिकाणी 3 संपतायत. पहिल्या ओव्हरमध्ये 19 ची सुरुवात, त्यानंतर 32. या ओव्हरमध्ये आल्या 11. फिरोजने 2 ओव्हरमध्ये दिल्या 29. परंतु एक महत्वाची विकेट करण अंबाला यांची घेतली आणि पहिल्या 3 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 43. 4 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर 100च्या पुढे जातोय आणि येणाऱ्या 24 जूनला 70-70 स्पोर्टची नवीन लॉन्चिंग, नवीन डिझाईन, नवीन टी शर्ट्स जे आपल्यासाठी उपलब्ध होणार आहे त्याची लॉन्चिंग देखील होणार आहे. हो आपण ऑन स्क्रीन पाहू शकाल ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत 70-70 स्पोर्ट्स ब्रँड इन इंडिया फ्रँचाइज आपण पाहू शकतायत. करण अंबाला यांचं हे आपण फोटो पाहू शकाल. पार्टनर विथ वन ऑफ द टॉप. अतिशय चांगल्या पद्धतीने 70-70 लाईव्ह काहीतरी नाविन्य घेऊन येताना सातत्याने पाहायला मिळतो. 70-70 स्पोर्ट्स ब्रँड इन इंडिया फ्रँचाइज आपण पाहत आहेत. पवन केने यांना आपण पाहू शकाल आमच्या ऑन स्क्रीनवर. बिलीव्ह अँड अचीव्ह या 2 गोष्टी खूप जपल्या जातात 70-70च्या माध्यमातून. मान्सून ब्लास्ट 2025 रबर बॉल क्रिकेट टुर्नामेंट 17 जुलै ते 20 जुलै 2025. चॅम्पियन्स बनणाऱ्या टीमला 3 लाख रुपये आणि रनरअप 1.5 लाख रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल. मात्र आपण पाहू शकतायत 75,000 सेकंड रनरअप आणि मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर येत्या 17 जुलै ते 20 जुलै एक मोठा धमाका पाहायला मिळणार आहे. येस आणि याही स्पर्धेच्या ज्या दिवशी फॉर्म टाकला त्याच दिवशी टीम फुल सुद्धा झालेले आहेत. मोठ्या प्रमाणावर या धमाक्यांचे जर पाहिलं तर मान्सूनचे जे 3 मोठे धमाके होणार आहेत तर त्याच्या देखील टीम फुल होताना पाहायला मिळाल्यात. पहिलाच बॉल काय उसळी घेताना पाहायला मिळतोय. जाईल एसटी रक्षकांच्या दिशेने परंतु व्हाईट बॉल या ठिकाणी व्हाईट बॉलने सुरुवात करतायत. गोलंदाजीसाठी चिता कॅम्प मुंबईचा हा गोलंदाज येताना पाहायला मिळतो सोहेल खरा. परंतु पहिला बॉल या ठिकाणी अतिरिक्तच्या धावा स्वरूपात धाव येताना पाहायला मिळते. भिवंडीचं हे मानकोली गावचं श्री गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडांगण वर्षभर क्रिकेट ज्या मैदानामध्ये सुरू असतं. पावसाळी क्रिकेटचा देखील एक मोठी स्पर्धा मान्सून सुपर सिरीज आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. सोहेल हो हा बॉल पाठीमागे जातोय. पहा बॉल किती मागे एसटी रक्षक उभे राहून देखील बॉल पकडण्याचा प्रयत्न करतायत परंतु तिकडेही त्यांची तारंबळ उडते. एकदा मिळेल. वाईड आल्यानंतर त्यानंतर आपण पाहतायत 1 रन मिळाली. बाउन्स नव्हता या बॉलला
थोडासा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. यष्टीरक्षकाकडून थोडीशी चुकी झाली आणि बाईकच्या स्वरूपात 1 रन मिळाली. संघाची धावसंख्या MUCC ओडिशा 45-1. बिग हिट, एक वेगळा फटका फाईन लेगला, लांब 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 खूप लांब पाहायला मिळतोय. फक्त दिशा दिली आणि रबर बॉल क्रिकेटचं हेच वैशिष्ट्य आहे प्रमोद सर. काय फटका खेळला होता हा. फटका 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहता येईल. ऋतिक पाटीलच्या बॅटमधून बॉडमॅनचा चांगला वापर करत असताना एक अप्रतिम खणखणीत षटकार, 6 रन. या ठिकाणी षटकार येताना पाहिला मिळालाय. धावा काही थांबता थांबेना. विकेट मात्र एक आली आहे खरी, परंतु आता बॅट बोलायला लागली आहे ऋतिक पाटील यांची सुद्धा. लेदर बॉल क्रिकेट खूप चांगलं खेळतात आणि हे रबर बॉलचं क्रिकेट जे आहे ना ते मेरिटवर बऱ्यापैकी चांगलं खेळलं जातं. ओली विकेट असताना तर तुम्हाला व्ही शेपमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर धावा येतात. आणि इकडे एक फाईन लेगला फटका खेळताना पाहायला मिळाले. बॉलला केवळ दिशा दिली ऋतिक पाटील यांनी. पुन्हा एकदा जर पाहिलं तर बिलाल शेख यांना पण एका बाजूला पाहतोय, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ऋतिक पाटील. या वेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल थर्ड मॅनच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहिलं मिळेल. पाण्यामध्ये बॉल थांबलाय, एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि 2 धावा देखील त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहिलं मिळत आहेत. पहिलं थोडासा उशीर होतोय, लगेच दुसऱ्या धावेचा कॉल, 2 रन. मुन्ना शेख त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते, थोडेसे लेझी राहिले होते. असं वाटलं होतं मुन्नाला की फक्त 1च रन मिळेल, परंतु दोन्ही फलंदाजांचा अंडरस्टँडिंग, त्यांचं बॉन्डिंग, एकमेकांवरचा विश्वास अप्रतिम पाहायला मिळाला. 2 रन्स मिळतात, 53-1. मॅचच्या दिशेने जाऊयात पुन्हा एकदा. ओ हो, ऋतिक साठी टाकला गेला हा परफेक्ट बॉल होता आणि कारण लेनच्या पाठीमागे टप्पा टाकला, तिकडनं बॉलला उसळी दिली आणि कम्प्लिटली बीट केले. चांगला बॉल होता, बाउन्स चांगला मिळाला होता, डॉट बॉल. यावेळेला फटका फसलाय, बॉल मागे जातोय, परंतु फसलेला फटका सुद्धा मैदानाच्या बाहेर जाऊन बसला. याही वेळेला षटकार. वेग भन्नाट होता, वेगेचा फायदा मात्र यावेळेला जरूर उचलला की काय असं बॅटचं टॉपेज लागलं होतं. पार रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न केला गेला होता ऋतिक पाटीलच्या बॅटमधून, त्याला सुद्धा मात्र हा फटका अविश्वसनीय आणि त्याची एक स्माइल तर बनतेच. षटकार आला, 6 धावा. तसेच या ठिकाणी नवी मुंबई प्रीमियर लीगचे सर्वेसर्वा दीपकदादा पाटील यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. हार्दिक स्वागत असणार आहे. आमचे समालोचक मित्र कुणालजी दाते सर यांचे आगमन होत आहे. या वेळेला उसळी पाहायला मिळाली आणि थोडीशी जास्त होती आणि त्यामुळे नो बॉल या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. तारंबळ दोघांची असते, म्हणजे ओल्या विकेटवर बॅटिंग करताना बॅटरलाही अडथळा निर्माण होतो आणि ओला बॉल टाकायचा योग्य ठिकाणी तोही तेवढं सोपं नाहीये. नक्कीच कमबॅक, खूप चांगला कमबॅक केला गेला. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने चेंडू यावेळेला समोर खेळायला गेले, पाहूया फिल्डर त्या ठिकाणी आहेत, फिरोज आलेत, मिडॉनवरून आले आणि चांगल्या पद्धतीची फिल्डिंग देखील त्या ठिकाणी करताना पाहायला मिळाले. आता कमबॅक करताना पाहायला मिळाले सोहेल या ठिकाणी. आणि बघता बघता या ठिकाणी हे षटक थोडंसं महागडं राहिलं, परंतु विकेटची अजूनही वाट पाहिली जाते. कारण आम्हाला यांच्यानंतर जर पाहिलं तर चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. 61 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. प्रमोद सर, आता ही जोडी सुद्धा जमू लागली आहे आणि यानंतरचा होणारा सामना रिग्नेश 11 भिवंडी आणि त्यांच्या विरुद्ध मॅग्निफिसंट नवी मुंबई यांच्यातील सामना होणार आहे. आणि या दोन्ही टीमला विनंती असणार आहे, कॅप्टन आपले किट्स कलेक्ट करायचे आणि इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. रिग्नेश 11 भिवंडी संघ मालक रिग्नेश पाटील, त्याचबरोबर जर पाहिलं तर ॲज अ कॅप्टन आयकॉन सुमित डेकळे, विश्वजित ठाकूर, दिनू कांबळे, प्रथमेश ठाकरे, ओमकार तारमाळे, विश्वनाथ जाधव, प्रतीक गरत, त्याचबरोबर प्रथमेश म्हात्रे, विनीत माळी, हिमांशु पाटील, सूरज पाटील, गंगाधर इंगोले, सचिन कनोजिया, ध्रुव पाटील आणि भार्गव पाटील ही टीम पाहायला मिळेल. मॅग्निफिसंट नवी मुंबई त्याच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळणार आहे. गोलंदाज सज्ज. यावेळेला पाठीमागे खेळलाय हा बॉल, थोडीशी उसळी जास्त होती. त्याचा पुन्हा एकदा आज ठरवलंय वाटतं फाईन लेगला खूप साऱ्या धावा बनवायच्या. 3रा षटकार आणि तो सुद्धा एकाच दिशेला. ऋतिक पाटील जबरदस्त बॅटिंग स्टान्स होता, हुक केला आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हीच ताकद आहे या खेळाडूची. काय फटका खेळला होता, अप्रतिम टायमिंगचा बेताज. ऋतिक पाटीलच्या बॅटमधून षटकार आला 5व्या षटकातील पहिल्याच बॉलवर. सुमित आवटे एक दर्जेदार गोलंदाज आहेत, कमबॅक त्यांनाही करावं लागेल. धावा मोठ्या प्रमाणावर येत आहेत, कमबॅक करायचंय. पावसाळी क्रिकेट आहे, खेळपट्टी ओली आहे,
त्याचा फायदा सुद्धा गोलंदाजांना या ठिकाणी घ्यावा लागेल. एमएससीसी चांगल्या स्थितीमध्ये सध्या पाहायला मिळते. आणखीन एक दिशा तीच आणि फटका यावेळेला तर खूप लांब मारलाय ऋतिक पाटील. चर्चा डंका आज मात्र ऋतिक पाटील यांचा. दिशा एकच, फाईन लेग. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, हे क्रिकेटचं रहस्य आहे. आणि काय फटका खेळला होता. खूप चांगला बॉर्डरमॅनचा वापर करत असताना ऋतिक पाटीलच्या बॅटमधून लगातार दुसरा धमाका पाहायला मिळतोय. अतिशय चांगली कणखर बॅटिंग करत असताना झन्नाटीदार आतापर्यंत षटकार आलेत. मॅग्निफिसंट नवी मुंबई आपण पाहत आहेत. टीम ओनर आहेत जे ओमकार नाईक आणि दीपक पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते आतापर्यंत 73 या धावसंख्येवर. विकी भोईर आयकॉन प्लेयर आहेत. योगेश पेनकर, भावेश नाईक, अमित नाईक, श्रेयस इंदुलकर, अक्षय पवार, प्रथमेश पवार, विक्रांत चव्हाण, सूर्या, मणिरत्नम, सत्यम चौधरी, विश्रात पगारे, त्यानंतर शुभम शेलके, जतन ठक्कर, विघ्नेश पाटील अँड पाथ चंदन अशा प्रकारचे मात्र मॅग्निफिसंट नवी मुंबई आपल्याला संघ पाहायला मिळतील. याच विशारद पगारे आणि ओमकार तारमाळे थोडंसं दुखापतग्रस्त आहेत याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि इकडे आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. सुमित आवटे यांच्या विरुद्ध षटकार खेळणं तेवढं सोपं नाहीये, परंतु काय बॉडी पोझिशन बनवलेली आहे. बॉलला येऊ, बॉलच्या उसळीचा, बॉलच्या टर्नचा अंदाज घेऊन ते फाईन लेगला षटकार आज खेळतायत. हे एक वेगळं टॅलेंट आहे. ओ इकडे एक जबरदस्त बॉल येताना पाहायला मिळाला. सुमित आवटे हे सुद्धा बॅटरला आउट करण्यासाठी प्रसिद्ध आहे. आवटेने पहिला गडी आउट केलाय. चांगला बॉल होता. पहिले 2 बॉल आपण ऑब्झर्व केले असतील की ओव्हर द विकेटने आले होते आणि त्यानंतर राऊंड द विकेटने येत असताना अँगल क्रिएट झाला. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला यावेळेला पिच केलं गेलं आणि थोडासा बाउन्स मिळाला. बॅटची एज लागली आणि सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये. 12 बॉलमध्ये 29 रन, 241.67 चा स्ट्राईक रेट ऋतिक पाटीलच्या बॅटमधून. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. 4 षटकारांचा समावेश आपण पाहू शकाल. 4 षटकारांचा समावेश पाहायला मिळाला आणि सगळेच्या सगळे फाईनल क्षेत्रामध्ये देखील मारताना पाहायला मिळाले. आणि सुमित आवटे याचसाठी ओळखले जातात या. आणि आता जो चेंडू टाकला ना ही त्यांची स्ट्रेंथ आहे. अँगल बनवत बॉलला आतमध्ये देखील आणतात. शॉर्ट ऑफ लेंथ वरून मात्र बॉलला शूट करतात. आणि इकडे विकेट घेताना पाहायला मिळाले सुमित आवटे. कांजूरमारचा बुमराह हे देखील त्यांची ओळख आहे. आणि आता ओव्हर नंबर 5 सुरू असताना धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 73 धावा. एक चांगली धावसंख्या. 100च्या दिशेने वाटचाल मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. यास या ठिकाणी कोणकोणत्या दिशेने कसे फटके खेळले याचे ग्राफिक्स देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली प्रभावित करणारी होती. एकाच क्षेत्रामध्ये 4 षटकार सुद्धा लगावले गेलेले आहेत 29 धावांमध्ये. त्यामुळे त्यांचंही कौतुक करावं लागेल. जाऊयात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सुमित आवटे आत्मविश्वास वाढलेला असणार आहे त्यांचा. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. कल्याणचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू सुहास पवार. पावसाळी क्रिकेटमध्ये देखील त्यांची वाखाणण्याजोगती कामगिरी आम्ही बऱ्याचदा पाहिली आहे. आज पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतील. समोर सुमित आवटे आहेत. हो सुमित आवटे का केक आत्मविश्वास उंचावलाय. टप्पा भेटलाय आणि त्या टप्प्यावरून बॉलला शूटही केलं. जबरदस्त बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळाला प्रमोदजी. जबरदस्त. यावेळेला मात्र सुहास पवारला पाहतच राहावं लागेल. अशा प्रकारचा हा चेंडू आपण पाहिला. बाउन्स, वेग, अतिशय चांगल्या पद्धतीने सरप्राईज डिलिव्हरी, गुड बॉलिंग, गुड कमबॅक बाय सुहास आवटे. चांगली कामगिरी मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. सुमित आवटे मागील 2ही चेंडू जबरदस्त टाकले. सुरुवात तेवढी चांगली नव्हती झाली परंतु त्यानंतर त्यांनी कमबॅक केलाय. सुमित आवटे ऑप्टमच्या बाहेर यावेळेला पुन्हा एकदा आले परंतु थोडासा जास्त बाहेर गेलाय हा बॉल. व्हाईट बॉल पंच या ठिकाणी घोषित करतायत. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटमय वातावरण या ठिकाणी ग्राउंडवर पोहोचाल. ऑप्टमच्या बाहेरूनच बॉल टाकला यावेळेला. पुन्हा एकदा व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय आणि धावसंख्या जर पाहिली तर पुन्हा 1 ने पुढे जाईल. लगातार 2 वाईट आपण पाहतोय. थोडीसं कंट्रोल यावेळेला पाहायला मिळाला नाही. सुमित आवटेचा हा बॉल रिप्ले मध्ये पाहू शकाल. खूपच टर्न झाला होता. थोडासा बाउन्स मिळाला होता आणि अवाक्याच्या बाहेर होता आणि त्यामुळे पंचांना थोडंसं इझी झालं. रमाकांत पवार सर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 75 ला 2 आतापर्यंत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आपले किट्स कलेक्ट करायचे आहेत. लिस्ट देखील या ठिकाणी आपल्याला सबमिट करायची आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस साठी मात्र रेडी राहायचंय.
या वेळेला कसा बसा खेळलाय खरा हा बॉल तडम्याच्या दिशेने मार्गस्थ होतोय. थोडीशी उसळी याही वेळेला जास्त होती आणि ऑप्टमच्या बाहेर ठेवून कुठेतरी बॉलला बाहेर कट करण्याचा प्रयत्नही होता. एक धाव. सुहास पवार जरूर त्याच्या बॅटमधून 1 रन येते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर MUCC ओडिशा टीम 76ला 2 वेळा प्रयत्न केले होते की थोडासा कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि अखेरकार सफल ठरले. 1 रन मिळाली. पुन्हा एकदा सुमित आवडे यावेळेला आहेत बिलाल. बिग हिट काय मारलाय. जसा बॅटला बॉल लागला ना टक असा आवाज आला आणि बॉल मात्र मिड विकेटच्या दिशेने लांब 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 लांब. षटकार. फटका खेळला या वेळेला. स्टँड अँड डिलिव्हरी शॉट. बॅकलिपचा चांगला वापर केला. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना स्वीट टायमिंग. षटकार. या षटकाराने 5 षटकांच्या समाप्ती अखेर MUCC ओडिशा टीम जाऊन पोहोचते 82 वर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत बिलाल शेखचा विचार केला तर 5 बॉलमध्ये त्याने 14 रन्स त्याच्या बॅटमधून आलेले आहे. सुहास पवार त्याला साथ देतोय. चांगली पार्टनरशिप मध्यंतर आपण पाहिली कारण अंबाला बाद झाल्यानंतर बिलाल शेख आणि ऋतिक पाटील यांच्यामध्ये झाली. पुन्हा एकदा ही पार्टनरशिप आता पुढे जाईल का याकडे लक्ष असणार आहे. 82ला 2. नवीन लॉन्च 24 जून रोजी पार पडलं जाणार आहे. 70 स्पोर्टचे नवीन टी शर्ट आणि नवीन डिझाईन्स असलेले आपल्याला लॉन्चिंग पाहायला मिळणार आहे. याचाही आपण सगळे आवर्जून वाट पाहत होतात. या ब्रँडची चर्चा भारतभर होताना पाहायला मिळते. डिझाईनची चर्चा भारतभर होताना पाहायला मिळते आणि पहिला सामना मान्सून ब्लास्ट देखील येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 वर्ष आपण ही स्पर्धा पाहिली खरी आणि आता 3ऱ्या वर्षात ही स्पर्धा येते. 12 ओव्हरच्या मॅचेस असणार आहेत आणि 12 आमंत्रित संघ यामध्ये खेळताना पाहायला मिळतील. 3 लाख 1.5 लाख मोठं पारितोषिक देखील येत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आता 5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 82 धावा. 2 ओव्हर बाकी आहेत आणि येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये काय होतंय पाहायचं आहे. सचिन काटकर यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलेला आहे. अंबापाडा माहुलच्या बाजूलाच अंबापाडा नावाचं एक छोटंसं गाव आहे आणि या अंबापाडा माहुलचा असणारा हा गोलंदाज सचिन काटकर नेव्हीसाठी देखील क्रिकेट खेळतात. गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. कल्याणचे सुहास पवार एका बाजूला आहेत. भिवंडीचे बिलाल एका बाजूला आहेत तर मुंबईच्या अंबापाडा माहुलचे बॉलर येताना पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे करतील. 82 धावा पहिल्या 5 ओव्हरमध्ये झाल्या. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. सुहास पवार आणि बिलाल शेख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल तडम्याच्या दिशेने जातोय. अतिशय वेगामध्ये फिल्डर होते थोडेसे दूर ते नाही येऊ शकले बॉलवर. बॉल सीमारेषा पार. चौकार. अतिशय बुद्धीचा वापर करत असताना वेगेचा वापर केला आणि सरळ चेंडूला फक्त दिशा दिली. गॅप शोधला आणि थर्ड मॅनला चौकार येत असताना सुहास पवारच्या बॅटमधून एक अप्रतिम खणखणीत चौकार. काय बॉडमॅनचा चांगला वापर केला होता. 4 रन. चौकार मात्र त्यांना पाहायला मिळतोय. धावांचा ओघ मात्र अगदी वेगात सुरू आहे. आज दिवसभरात हेच सगळं पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी फलंदाजी पावसाचं पाणी. यावेळेला गती थोडीशी कमी केली होती. धावगिरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट केलाय जरूर परंतु पाहूयात. दीपू माडी होते यष्टनच्या पाठीमागे. व्हाईट बॉल आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आणखी एक धाव या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न देखील या दोघांचा झाला. चौकार आल्यानंतर थोडासा दबाव जरूर या वेळेला निर्माण होताना पाहायला मिळतोय. व्हाईट +1 अशा पद्धतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 88 या धावसंख्येवर. 88 रन. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारले गेले. चंदू सर ज्या पद्धतीने करण अंबालाने सुरुवात चांगली करून दिली. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं. सुरुवात चांगली असेल तर नक्कीच मात्र शेवट सुद्धा गोड होतो आणि तेच यावेळेला दर्शवून दिलंय. बिलाल आतापर्यंत खेळपट्टीवर तग लावून राहिलाय. त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत म्हणजे प्रत्येकाने रिस्पॉन्सिबिलिटीने आतापर्यंत धावा उभारण्यात यश मिळवलंय. यश मिळवलंय आणि माहिती आहे की रबर बॉल आहे. पावसाळी क्रिकेट आहे. किती धावा केल्या तर कमी पडतात म्हणून हे प्रयत्न सुरू आहेत. बिग हिट. आणखीन एकदा बॉलला मात्र हवाई यात्रेसाठी पाठवलेला आहे आणि याही वेळेला खूप लांबवर बॉल गेलाय. सीमारेषा पार. षटकार. जणू काय एका क्षणाला आठवण झाली. टीम साऊदीने टाकलेला बॉल आणि रोहित शर्मा हिटमॅनच्या बॅटमधून आलेला षटकार. त्याच पद्धतीने बिलाल शेखचा हा फटका पाहायला मिळतोय. क्या बात आहे बिलाल शेख. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. षटकार आणि संघाची धावसंख्या 94. MUCC ओडिशा टीम जवळ मॅचच्या दिशेने बिलाल. आणखीन एक. याही वेळेला बॉलची वाट पाहिली आणि त्याच्यानंतर वाट लावली 6 धावांसाठी. बिलाल 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 या नावाचा डंका आणि या नावाचा गजर सध्या मैदानाच्या आतमध्ये. अशा प्रकारे 100 धावा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. MUCC ओडिशा टीम पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 100 रन्स कम्स अप. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय बिलाल शेख.
काय बॅटिंग केली चंदू सर बिलाल शेखने. ज्या पद्धतीने त्याने प्रॉपरली अंदाज बांधताना आपण पाहू शकाल त्याचं फुटवर्क, त्याचं टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक, टॅलेंट. व्हॉट इनिंग. चला विनंती असेल रिग्नेश 11 भिवंडी संगनायक टीम व्यवस्थापन या ठिकाणी आपले किट्स कलेक्ट करायचे, टॉससाठी रेडी राहायचं आहे. आणि मॅग्निफिसंट नवी मुंबई आपण देखील या ठिकाणी लवकरात लवकर कॅप्टन संपर्क साधायचा आहे. आपली किट्स कलेक्ट करायचे आणि आपले लिस्ट देखील या ठिकाणी अपडेट करायची आहे. जावेद मॅचच्या दिशेने बिलाल यावेळेला समोरच्या दिशेने खेळले. हा फटका दर्जेदार स्ट्रोक त्या ठिकाणी येताना पाहायला मिळालाय. आता मात्र मिड ऑन मिड ऑफच्या मधोमध खेळला हा फटका. बॉल चांगला परंतु फटका त्याहून चांगला. 4. जसे बॉल येतात तसे मात्र यावेळेला दिशा बदलली जाते आणि काय बॅटिंग पॉवरफुल केले गेले. स्ट्रेट ड्राईव्हचा हा नेत्रदीपक फटका आपण पाहू शकाल. 104-2 MUCC ओडिसा टीम. पहिल्याच मॅच मध्ये धावांचा डोंगर उभा केलाय परंतु हे रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट आहे. या वेळेला फटका चांगला पाहायला मिळतोय. मिड ऑफला होते फिरोज. बॉल अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु पुढे जाऊन पाण्यात बॉल थांबकला, थांबलाय तिकडे आणि फिरोज पडले, घसरले परंतु पुन्हा उभे राहिले. सीमारेषेकडे पुन्हा धावत आले, बॉलला पकडले परंतु 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. आणि धाव संख्या जर पाहिली तर आता 106. काय जबरदस्त बॅटिंग होताना पाहायला मिळाली. करण अंबालाचे सुरुवातीचे धमाके, त्यानंतर ऋतिक पाटील, त्यानंतर बिलाल शेख यांनी लगातार 3 षटकार सुद्धा मारले, त्यांचेही 4 षटकार. जोडीला सुहास पवार. बिलाल हो उसळी होती, गती कमी होती, धावाचा प्रयत्न आणि तिकडे जर पाहिलं तर बॅकअप चांगलं पाहायला मिळालं फिरोज यांचं. आणि बायच्या स्वरूपातील ही धाव इकडे पाहायला मिळाली आहे. बघता बघता या ठिकाणी पहिला डाव सुरू आहे. 6 ओव्हर संपल्यात, 2 विकेट माघारी पाहायला मिळतात MUCC ओरिसा या टीमच्या. आणि धाव संख्या झाली 107. 6 षटकांचा खेळ झालाय आणि संघाची धावसंख्या फलकावर MUCC ओडिशा टीम 107-2. काय अंडरस्टँडिंग बॅटिंग करत असताना बिलाल शेख जबाबदारीने खेळ आतापर्यंत स्वीकारला गेलाय. 10 बॉलमध्ये 32 रन त्याच्या बॅटमधून आलेत. आणि या षटकामध्ये चंदू सर आता मात्र विचार विनिमय करताय सुहास पवार आणि बिलाल शेख की मॅक्झिमम 20 ते 25 धावा जर आल्या तर एक अंडरस्टँडिंग स्कोर, एक फायटिंग टोटल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. परंतु अजून 20-25 धावा एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न असेल या षटकामध्ये. 107 धावा धाव फलकावर आहे. आपण पाहिले रबर बॉल क्रिकेटमध्ये कधी कधी 4-5 ओव्हरच्या मॅचमध्ये देखील 100 धावा होताना पाहायला मिळालेल्या आहेत. येस, टॉस साठी देखील दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असणार आहे. आपण आता रेडी राहायचं आहे. ओव्हर नंबर जर पाहिलं तर 6 झाल्यात आणि एक मोठी धावसंख्या उभारली गेलेली आहे. आपण देखील 70-70 ब्रँडशी जोडले जाऊ शकता. संपूर्ण भारतभर मात्र या ठिकाणी जाळं पाहायला मिळत आहे. 70-70 स्पोर्ट्सच्या शाखांचं सुद्धा आपण देखील जोडले जाऊ शकता. दीपेश माळी बॉलिंगसाठी. उसळी होती, वेगवान बॉल, काय वेगात उसळी आणि अगदी चेहऱ्याच्या दिशेने दीपू यांचा बॉल येताना पाहायला मिळाला. त्यांना माहिती आहे की या मैदानात बॉलिंग कशी करायची. घरचं मैदान आहे, आपण पाहू शकता ज्या पद्धतीने बॉलने उसळी घेतली, जास्त उसळी होती आणि अगदी शरीराचा वेध घेताना पाहायला मिळाला हा चेंडू. दीपू पहिला बॉल तर डॉट केलाय. तुम्ही कितव्या ओव्हरला बॉलिंगला येता याला महत्व नाहीये, काय करता याला महत्व आहे. या वेळेला वेग थोडासा वाढवला खरा परंतु अंपायर आमच्याकडे वळलेत. व्हाईट बॉल. खूपच बाउन्स मिळाला होता, वेग होता परंतु यावेळेला नियंत्रण नव्हतं आणि त्यामुळे पंचांना इझी झालं. व्हाईट बॉल या ठिकाणी जरूर अर्जित केला जातोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 108. बिलाल यावेळेला पुन्हा एकदा गती थोडीशी परिवर्तन होताना पाहायला मिळालं होतं. धाव त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला जातोय खरा आणि इकडे बघता बघता 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या देखील गेलेल्या आहेत. थोडंसं अडखळले बिलाल देखील जर पाहिलं तर तब्बल 32 धावांवर बॅटिंग करताना 34 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळतात. चांगली कामगिरी त्यांची राहिली आतापर्यंत, परंतु दीपूच्या विरुद्ध थोडंसं स्ट्रगल करू लागलेले आहेत दोन्ही. मात्र यावेळेला आपण पाहतायत खेळाडू एकमेकांना ओळखतात, डावपेस माहिती आहेत, रणनीती माहिती आहे आणि त्यामुळे जे प्लस पॉईंट, वीक पॉईंट काय आहेत, मायनस पॉईंट काय आहे ते मात्र बिलाल शेखचे पाहतायत दीपेश माळी. दीपू पुढील बॉल. बिलाल वा, या वेळेला मात्र नाही सोडणार, अंदाज घेतला बॉलचा आणि या बॉलला मात्र एक जबरदस्तरित्या लांब लचक षटकारासाठी पाठवलं गेलेलं आहे. टायमिंग लाजवाब असतं या खेळाडूचं, म्हणून तर मी उल्लेख सुरुवातीलाच केला होता. या खेळाडूची बॅटिंग पाहण्यासारखी चालते असते, पाहतच राहावं असं वाटतं. षटकार आलाय. 40 धावा धाव फलकावर, म्हणजे एकंदरीत बिलाल यांची बॅटिंग पाहायला मिळते. हो, दीपू यांनी जर पाहिलं तरी यावेळेला थोडंसं स्ट्रगल करायला लावलं आणि तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे बॉलच्या उसळीसाठी. येस,
प्रथमतः राऊंड द विकेटने होते, त्यानंतर ओव्हर द विकेटने आले. रिग्नेश 11 भिवंडी आपण पाहत आहेत. टीम ओनर आहेत रिग्नेश पाटील आणि संपूर्ण टीम पाहू शकतायत प्लेइंग 11. सुमित डेकले आयकॉन नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळतील. विश्वजित ठाकूर, दिनू कांबळे, प्रथमेश ठाकरे, ओंकार तारमाळे, विश्वनाथ जाधव, प्रतीक गरत, प्रथमेश म्हात्रे, विनीत माळी, हिमांशु पाटील आणि अन्य मात्र खेळाडू पाहायला मिळतील. योग्य बॉल त्या ठिकाणी कळवला जातोय आणि दीपूचं कौतुक करावं लागेल. या षटकात एक षटकार आला परंतु कमबॅक केलंय त्यांनी. हो दीपू या वेळेला, परंतु पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉल या ठिकाणी कळवला जातोय. धावसंख्या पुन्हा एकदा 1 पुढे जात असताना पाहिलं मी ते. थोडंसं कंट्रोल यावेळेला दिसत नाहीये, नियंत्रण थोडंसं खालावलं गेलं आणि त्यामुळे वाईडवर वाईड येत असताना आपण पाहू शकाल. या अगोदरचा फेअर डिलिव्हरी होती, त्यानंतर व्हाईट बॉल येत असताना आवाक्याच्या बाहेर होता आणि संघाची धावसंख्या 117. रिव्ह्यू या ठिकाणी जरूर रेफर केले गेले. मॅग्निफिसंट नवी मुंबई टीम ओनर आहेत ओंकार नाईक, दीपक पाटील साहेब यांना आपण पाहू शकतायत. विकी भोईर आयकॉन नेक्स्ट मॅच मध्ये योगेश पेनकर, भावेश नाईक, अमित नाईक, श्रेयस इंदुलकर, अक्षय पवार, प्रथमेश पवार, विक्रांत चव्हाण, सूर्या मणिरत्नम, सत्यम चौधरी, विशाद पगारे, शुभम शिल्के, जतन ठक्कर, त्यानंतर विघ्नेश पाटील अँड पार्थ चंदन. अशा प्रकारचे प्लेइंग 11चे लिस्ट आपल्यापर्यंत पोहोचले गेले. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. बिलाल, क्लासिकल बिलाल. यावेळेला थोडीशी जास्त उसळी या ठिकाणी पाहायला मिळाली खरी आणि व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. अतिरिक्त उसळी या ठिकाणी पाहायला मिळाली. थोडंसं लांब बॉल टाकून वेग वाढवण्याचा प्रयत्न होतोय. खांद्याचा वापर थोडासा वाढवला जातोय आणि त्यामुळे बॉलची उसळी जास्त या ठिकाणी पाहायला मिळाली. जव्यात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा अंतिम षटक आहे. यावेळेला याही बॉलचा अंदाज घेऊन पुल करताना पाहायला मिळाले बिलाल. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक, सीमारेषा पार 4. अतिशय चांगला गॅप शोधला गेला. आखू टप्प्याचा चेंडू होता, थोडीशी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बॉर्डरमॅनचा चांगला वापर, फुटवर्कचा चांगला वापर आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू सीमारेषा पार, चौकार. 44 वर खेळतायत. अर्धशतक होईल का या पहिल्याच मॅच मध्ये? बिलाल शेख या वेळेला देखील बॉल जास्त उसळली आणि त्याच्यामुळे नो बॉल. आता या ठिकाणी दुसरा बाउन्सही होता आणि त्याच्यामुळे नो बॉल घोषित केलाय. फ्री हिट देखील असणार आहे. बिलालच्या अर्धशतकाची उत्कंठा. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील खूप चांगले ग्राफिक्स आपण पाहतोय, लाईव्ह कव्हरेज आपण पाहतोय, विविध अँगलने दाखवलं जात आहे. पुन्हा एकदा दीपू माळी समोर बिलाल. हो हा बॉल थोडासा पुढेच केला होता खरा, परंतु तिकडे टायमिंग नाही करू शकले आणि बिलालची जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. 44 धावांची जबरदस्त खेळी करताना पाहायला मिळाला. बिलाल भिवंडी जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. आपल्या टीमला एका चांगल्या स्थितीमध्ये पुढे नेताना पाहायला मिळाले आणि धावसंख्या एकंदरीत 7 ओव्हरचा खेळ एकंदरीत म्हणजे पहिला डाव संपलाय. 124 धावा झाल्यात. मॅच जिंकण्यासाठी 125 धावांची आवश्यकता असणार आहे, परंतु दोन्ही टीम जबरदस्त आहे. मजा येईल या मॅच मध्ये. दुसऱ्या डावात ज्यावेळेला मॅच जाईल, परंतु बिलाल शेख 44, सुहास पवार 5 हे दोन खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळाले आणि करण अंबाला 30 धावा, ऋतिक पाटील 29 धावा, डावाचा नायक बिलाल 44 आणि त्याच्यामुळे ही धावसंख्या एक मोठी धावसंख्या उभारली गेली एमयूसीसी ओरिसा संघासाठी. समोर आता दुसऱ्या डावामध्ये त्विषा अर्जुन 11 डायगर येईल. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचा आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी लवकरात लवकर दाखल व्हायचंय. विनंती असणार आहे या ठिकाणी. एक आपण पाहू शकता 124 धावा ज्या आपण पाहिल्या, ज्यामध्ये 12 बॉलमध्ये 29. ऋतिक पाटील, करण अंबाला यांनी देखील जर पाहिलं तर 12 बॉलमध्ये 30 धावा केल्या. धडाकेबाज सुरुवात दिली टीमला पाहिजे होती आणि त्यानंतर बिलाल. फिरोज शेख 2 ओव्हर 29 धावा 1 विकेट. सुमित आवटे 2 ओव्हर 34 धावा 1 विकेट. त्यानंतर हे दोघांव्यतिरिक्त यशस्वी नाही ठरू शकले बॉलर, परंतु सोहेल शेख यांनी जे एक षटक टाकलं 18 धावा दिल्या. सचिन काटकर एक षटक 24 थोडेसे महागडे राहिले आणि दीपेश माळी शेवटचे षटक 16 धावा खर्च केल्या. 124 झाल्यात, 125 करायच्या आहेत. तर या ठिकाणी चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या ठिकाणी यायचंय आणि दुसरी मॅच प्रमोद शेडगे सरांच्या जोडीला कुणाल दाते सर देखील जोडले जातील. कॅप्टन या टॉस साठी यायचंय.
एमयूसीसी ओडिसा टीम 124 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि आपण हे वॅगन व्हील पाहू शकतायत. ऑन साईडला खूप मोठ्या प्रहारात षटकार आले आणि ऑफ साईडला आपण पाहिलं तर मॅक्झिमम आपण पाहू शकला धावा आल्या. काय जबरदस्त बॅटिंग करत असताना ग्रीन कलर मध्ये आपण पाहू शकता सिंगल करण अंबाला. हायलाइट्स आपण पाहतायत. काय बॅटिंगचा नजारा आपण पाहू शकाल. जे घर बसल्या प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत त्यांच्या या परिपूर्ण मिस केलं असेल पहिली इनिंग तर डेफिनेटली हायलाइट्स आपण पाहू शकाल. त्यामध्ये मुसळधार पाऊस आणि दांडी गोल केली होती. जबरदस्त चेंडू आपण पाहिला होता. बिलाल शेखची बॅटिंग 44 धावा. अतिशय कणखर बॅटिंग करत असताना षटकार चौकारांची भाषा बोलत असताना ऋतिक पाटीलने खूप सुरेख साथ दिली आणि त्याचे हुकचे फटके काय जबरदस्त होते. अप्रतिम शानदार प्रदर्शन आतापर्यंत राहिलं. प्रत्येकाने मात्र जिम्मेदारीने खेळ केला. नो लुक शॉट सुद्धा ऋतिक पाटीलच्या बॅट मधून आपण पाहतायत. अतिशय चांगली कणखर बॅटिंग करत असताना त्याचं फुटवर्क त्याचं टायमिंग परफेक्ट मिनिट वर येत असताना आपण पाहू शकलात मिडल ऑफ द बॅटने आउट ऑफ द पार्क चेंडू जास्तीत जास्त निघून जात असताना पाहायला मिळत आहेत. मॅग्निफिसंट बॅटिंग करण अंबाला बिलाल शेख ऋतिक पाटीलची बॅटिंग आपण पाहू शकाल. घर बसल्या आनंद घेत असतील. बिलाल शेखला आपण पाहतायत. काय जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहू शकलात. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेळताय. त्यामध्ये सुहास पवारचा हा अप्रतिम कट शॉट आपण पाहू शकलात. त्यानंतर ऑन साईडला फ्लिक ऑफ द रिस्टचे फटके आपण पाहतायत बिलाल शेखच्या बॅट मधून. ही हायलाइट्स 70-70 लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतायत. काय स्टँड अँड डिलिव्हर शॉट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना आकाशाला सॅल्यूट करणारे षटकार आपल्याला पाहायला मिळाले. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या. रिग्नेश 11 भिवंडी वर्सेस मॅग्निफिसंट नवी मुंबई या दोन टीमच्या दरम्यान टॉस आपल्याला पाहायला मिळेल. बिलाल शेखची बॅटिंग आपण मनसोक्त घर बसल्या आनंद घेऊ शकता 70-70 लाईव्हच्या माध्यमातून. मॅच सुरू होण्याच्या अगोदरच आपण पाहिलं होतं 2,500 प्रेक्षक राजे जोडले गेले होते. ही ताकद आहे या स्पर्धेची. 70-70 स्पोर्ट्स काहीतरी वेगळं आणि नाविन्य युनिक करण्याची नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट मान्सून सुपर सिरीज 2025 डे 1 आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. श्री गुरुदत्त चौटा हिरवा या क्रीडा नगरीमध्ये मानकोलीच्या मैदानात ऐतिहासिक मैदानात आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यावेळेला IPL ची मखमली आवाज आणि एक एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेट पासून सुरुवात केली आणि त्यानंतर आज आपण पाहिलात गेल्याच याच महिन्यामध्ये वानखेडे स्टेडियमवर सुद्धा आपण पाहू शकलात त्यांचा आवाज घुमला. मुंबई प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहू शकलात आणि त्यामध्ये टेनिस क्रिकेटची तारे सितारे सुद्धा आपण पाहायला मिळाले आणि तोच आवाज कुणाल दाते सर वेलकम आहे आपल्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद. प्रबोध शेडगे यांचा आवाज तुम्ही ऐकताय. 70-70 स्पोर्ट्स प्रस्तुत मान्सून सुपर सिरीज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज पहिला दिवस आहे या स्पर्धेचा आणि 50,000 प्रेक्षकांनी खऱ्या अर्थाने पहिला डाव आतापर्यंत पाहिलाय. याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की पावसाळी रबर बॉल क्रिकेटचं क्रेज देखील महाराष्ट्रात नव्हे तर आता भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचलंय. कारण अंबाल्यावरून स्वतः करण ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय आणि काल त्याने बदलापूरमध्ये देखील चांगला खेळ दाखवलाय. या संपूर्ण टीमने बदलापूरमध्ये चांगला खेळ केलाय. परंतु आता एक वेगळा फॉर्मॅट आहे. ऑक्शन बेस्ड टुर्नामेंट. ऑक्शन झालं. या सर्वच खेळाडूंना या स्पर्धेमध्ये खेळण्याची एक संधी मिळाली. संघ मालक निवडले गेले आणि त्यातल्या त्यात आता MUCC ओडिशा हा जो संघ आहे अन्वी अंजू यांचा संघ आहे आणि त्या टीम मध्ये करण अंबाला, ऋतिक पाटील, बिलाल आणि सुहास यांनी खूप चांगली बॅटिंग केली आणि एक टार्गेट सेट झालंय ते आहे 125. 125 धावा करायचे आहेत सेकंड इनिंग मध्ये. टॉस आता इथे केला जाईल दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या दरम्यान. नेक्स्ट मॅच आमचे मॅच रेफरी सचिन कदम तिथे उपस्थित आहेत आणि पुढच्या सामन्याचा आता टॉस होईल. त्याच्यामुळे मॅग्निफिसंट नवी मुंबई लगेचच कॅप्टननी उपस्थित राहायचं टॉस साठी प्लीज. हॅलो हॅलो. तर टॉस केला जातोय महत्वपूर्ण मॅचचा.
एका बाजूला मॅग्निफिसंट नवी मुंबई हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश पेनकर पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला बाहुबली टेनिस क्रिकेट सुमित ढेकळे आपल्याला पाहायला मिळतील. ज्या दोन संघनायकांमध्ये भारताच्या बाहेरील मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळतात तेच दोन संघनायक या ठिकाणी पाहायला मिळतात. योगेश पेनकर विरुद्ध सुमित ढेकळे आणि या ठिकाणी टॉसची लढाई तर या ठिकाणी योगेश पेनकर यांनी जिंकलेली आहे. योगेश पेनकर काय म्हणाल, एक वेगळ्या पद्धतीची स्पर्धा पुढे येताना पाहायला मिळते. पावसातलं क्रिकेट, पाण्यातलं चिखलातलं क्रिकेट, टॉस जिंकला काय निर्णय असेल आणि किती उत्सुकता तुम्हालाही होती स्पर्धेची? फिल्डिंग करू स्पर्धेची उत्सुकता होती कारण नेहमी टीम वाईज टुर्नामेंट होते आणि फर्स्ट टाइमच ऑप्शन वाईज टुर्नामेंट आहे. तर सगळ्या टीममध्ये चांगले चांगले प्लेयर्स आहेत त्यामुळे सगळ्या टीम्स चांगल्या आहेत त्यामुळे मजा येईल खेळायला. मजा येणार आहे तुम्हाला सुद्धा इन ॲक्शनमध्ये पाहण्यासाठी. सुमित ढेकळे यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत. सुमित काय म्हणाल, पावसाळी स्पर्धा, ऑक्शन बेस स्पर्धा आणि आज या मैदानामध्ये 7-7 ओव्हरच्या मॅच सुद्धा आहेत, काय म्हणाल? नक्कीच चांगली इन्व्हेन्शन आहे नवीन आणि प्रयत्न असा असेल की आपण ही टुर्नामेंट चांगल्या पद्धतीने जिंकून आजचा दिवस चांगला होऊन आणि सेमीला जाऊ. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील असणार आहे. दोन्ही संघनायकांना शुभेच्छा. पावसालाही सुरुवात झाली आहे कारण पावसाचंच क्रिकेट आहे. मजा येणार आहे. जाऊया दुसऱ्या डावाकडे. प्रमोद शेडगे सर आणि कुणाल दाते सर असतील तिकडे. पाहत राहा 70-70 स्पोर्ट्स. थँक्यू सो मच. आणि आता खऱ्या अर्थाने मान्सून रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा म्हटल्यानंतर पावसाला आता सुरुवात झालेली आहे. रिमझिम बरसणारा पाऊस, हिरवगार असं क्रीडांगण, चौटा हिरवा क्रीडांगण मानकुल येथे आपण आहोत आणि सेकंड इनिंगला सुरुवात झाली. कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रमोद शेडगे यांचे स्वागत आहे. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. आकाश जांगीरच्या बॅटमधून ऑफ द मार्क 1 रन मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. बिनबाद 1 या धावसंख्येवर 125 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. ज्या पद्धतीने तिन्ही फलंदाजांनी जबरदस्त बॅटिंग केली, करण अंबाला, बिलाल शेख, ऋतिक पाटील यांनी, तशीच मात्र कुठेतरी 3 ते 4 फलंदाजांना कॉन्ट्रीब्यूट करावा लागेल या 125 धावा जर अचीव्ह करायच्या असतील तर. पहिल्या बॉलवर विवेक शेलारच्या 1 रन मिळाली. ओमिक केनीला आपण पाहतायत, एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर. तोच खेळाडू ऑन स्क्रीन. विवेक शेलार फिल्डिंग मध्ये फेरबदल करत असताना पाहायला मिळतोय. अप्रतिम वेगवान चेंडू होता, टॅप केला जातो अंडर बॉक्स स्टाईल मध्ये, मजबूर केलं होतं, थोडासा बाउन्स मिळाला, 1 रन मिळतोय. बॅकफुटला जाऊन ज्या वेळेला कट करण्याचा प्रयत्न झाला तिथे एक सिंगल मिळाली. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर MPL सारखी स्पर्धा देखील खेळलाय. मागच्या हंगामामध्ये, याही हंगामामध्ये विवेक शेलार आणि सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. अनेक मॅचेसमध्ये विकेट्स त्याने घेतल्या आणि त्यातल्या त्यात आता कुठेतरी 70-70 प्रेझेंट्स मान्सून सुपर सिरीजचा पहिला सामना ज्यावेळेला तो इथे खेळण्यासाठी आलाय तर नक्कीच त्याच्याकडून अपेक्षा वाढल्यात कारण लक्ष मोठं सेट केलं त्याच्या टीमने. पंकज पाटील यांना आपण पाहत आहेत, पालन या नावाने ओळखले जातात. आज खंडेराव पाटील साहेब हे सुद्धा मात्र नेहमीच आधारस्तंभ राहिलेत, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. अप्रतिम चांगला फटका, स्टायलिश शॉट पाहायला मिळतोय. क्या बात आहे, धमाका, टक्कन आवाज आला, षटकार. क्लास आहे या बॅटिंग मध्ये, क्लास आहे. आणि जसा बॉल थोडासा स्लॉट मध्ये पडला पहा, काय फोटोजेनिक शॉट आहे. अगदी फोटो काढावा आणि त्याची फ्रेम करावी, अगदी तसा फटका आकाश जांगीरच्या पॅट मधून त्याने सजवलाय आणि क्लासी फटका, एक फोटोजेनिक शॉट आकाश जांगीरच्या पॅट मधून, दर्जेदार फटका, क्रिकेटचा कॉपीबुक फटका, डाऊन दी ग्राउंड व्ही शेप मध्ये आणि शेफ होल्ड केला बॅटिंग करत असताना. जिथे फटका सजवला बॅट तिथे गेली, नजर एकदम स्थिर होती आणि हा षटकार आलाय. क्लास यावेळेला आपल्याला पाहायला मिळतो. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है आणि त्यामध्ये आता आपण पाहिलं तर आकाश जांगीर, मुसळधार पाऊस होता आणि त्यानंतर आता रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. काय फटका खेळला होता. विवेक शेलार राऊंड द विकेटने आले. जसा बॉल मात्र डिलिव्हर्ड झाला
तसाच बॅटमधून एक आवाज अप्रतिम आला आणि षटकार आला. षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. सुरुवात अप्रतिम झाली. पहा हा षटकार ज्यांनी मिस केला असेल घर बसल्या 70-70 लाईव्हच्या माध्यमातून आकाश जांगीरच्या बॅटमधून हा एक सुपर 6. संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचले गेले. पहिल्या षटकातील चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल विवेक शेलार. खालिंग एक्सप्रेस राऊंड द विकेटने यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक जरूर खेळायचं होतं लॉंग ऑफ कडे, परंतु चेंडू निघून जातोय बॅकवर्ड पॉइंटला. मात्र फिल्डिंग त्या ठिकाणी अप्रतिम झाले. पंचांकडे दाद आणि थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. आउट या नॉट आउट या आपण चेक करूया. चांगली फिल्डिंग झाली होती त्या ठिकाणी आपण पाहू शकलात. एक रन तर कंप्लीट झाली होती. कुणाल दाते सर दुसऱ्या धावेसाठी निघाले होते आणि यावेळेला आकाश जांगीरने एक थोडीशी रिस्क घेतली दुसऱ्या धावेसाठी. कदाचित ही रिस्क महागडी ठरू शकते. हो, त्याचमुळे तर आपण पाहतोय की ऑनफिल्ड अंपायरने हा निर्णय रेफर केलाय टीव्ही अंपायरकडे आणि त्यांच्या मनात देखील एक शंका आहे ज्या वेळेला ऑनफिल्ड अंपायर काम पाहतायत आणि नक्कीच ही चूक देखील ठरवू शकते. ज्या पद्धतीने ते दुसरी धाव घेण्याचा धोका पत्करला, रिस्क होती, रिस्क कधी कधी घेतली जाते तर रिवॉर्ड देखील मिळतो, परंतु इथे जर 2 धावा कंप्लीट झाल्या तर त्या महत्वाच्या ठरतील. परंतु विकेट गेली तर मात्र तो दबाव परत एक वेळा बनताना दिसेल. त्विषा अर्जुन 11 डायगर या टीमवर तेजस पाटील आणि डॉक्टर संदीप पावशे यांचा संघ आहे. डायगरच्या त्विषा अर्जुन 11 डायगर आणि MUCC ओडिशा हा संघ अन्वी अंजू यांचा आहे आणि त्यातल्या त्यात आता रनआउट चेक केला जातोय. डिसिजन पेंडिंग आहे टीव्ही अंपायरकडे. 7-7 ओव्हरच्या मॅचेस 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स मान्सून सुपर सिरीज. एक वेगळं पर्व आहे मान्सून सुपर सिरीज. एक वेगळा कॉन्सेप्ट. 8 संघ मालक, 8 टीम मध्ये एक खेळाडू विभागले गेले. प्रत्येकाला एक ऑक्शन मध्ये बोली लावण्यात आली आणि त्या ऑक्शनच्या बेसवर जी बोली तुम्हाला पॉइंटच्या स्वरूपात लागली ती पैशाच्या स्वरूपात तुम्हाला इथे देण्यात येणार आहे. फक्त 2-0 त्यातले काढावे लागतील. नॉट आउटचा निर्णय आलाय. 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत आणि 2 धावा आता जातील आकाशच्या खात्यामध्ये. जोखीम पत्करली होती आणि या वेळेला यश सुद्धा संपादन होत असताना कधी कधी जोखीम पत्करावी लागते. आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल. आणि या वेळेला आपण पाहिलं तर बॅट स्लाइड करण्याचा हाच तो फायदा असतो आणि तेच मात्र आकाश जांगीरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन्स मिळत आहेत. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. त्विषा अर्जुन 11 डायगर टीम 10-0. राऊंड द विकेटने वेगवान चेंडू होता. बॅटचं टॉपिंग लागलं होतं. लॉंग स्टॉप रिझनला फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 11. मग अशी ज्या पद्धतीने बॅट ड्रॅग केली आकाश जांगेने, खरोखर जे यंगस्टर सामना पाहत असतील खूप महत्वाचं ठरतं ज्यावेळेला तुम्ही दुसऱ्या धावेचा शोध घेत असता आणि तिथे त्या धावा कंप्लीट करता. प्रिन्स ऑफ भिवंडी खालिंग एक्सप्रेस विवेक शेलार हे षटक हाताळतोय. पहिल्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. 11 धावा स्कोर बोर्डवर आल्यात आणि हा बॉल खूप महत्वाचा आहे कारण जो रिक्वायर रन रेट आहे तिथपर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल तर हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारावा लागेल आणि त्यामुळे जी सरासरी गाठायची आहे तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर आक्रमण करावं लागणार आहे. परंतु सध्या तरी मी म्हणेन बॉलिंग चांगली राहिली आहे पहिल्या ओव्हरच्या दरम्यान टीम MUCC ओडिशाची. तिसऱ्या बॉलवर षटकार आल्यानंतर कमबॅक कसं करावं हे विवेक शेलार जाणत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नो डाऊट अबाउट इट. ओमे केनी एक कॅलिबर खेळाडू. वेगवान चेंडू होता. बाउन्स मिळाला होता. बाउन्स बरोबर मात्र या वेळेला वेग सुद्धा अप्रतिम आपण पाहू शकलात आणि सरळ चेंडू निघून जातोय लॉंग स्टॉप रिझनला. 1 रन मिळेल. या वेळेला रेफर केले गेले. थर्ड अंपायर रेफर करण्यात आले. DRS आपण पाहू शकाल आणि फायदा मिळतो ज्या वेळेला तुम्ही परफेक्ट वेळेवर तुम्ही जेव्हा DRS घेता त्यावेळेला मात्र जरूर त्याचा कधी कधी फायदा मिळतो. 11 रन झालेले आहेत. डिसिजन पेंडिंग. 125 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर सुरुवात तर चांगली झाली. फेअर डिलिव्हरी.
पहिला रिव्ह्यू या ठिकाणी लॉस्ट आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली. 11 रन झालेत. कंपॅरिझन करताना ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये फिरोज शेखच्या 19 रन्स आल्या होत्या आणि इथून जर आपण पाहिलं तर विवेक शेलारच्या या पहिल्या षटकामध्ये 11 रन येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11-0. मात्र पहिल्या षटकामध्ये कुणाल सर ज्या पद्धतीने गोलंदाजी केली अप्रतिम पाहायला मिळते. 12 रन. न्यू लॉन्चिंग डेट 70-70 स्पोर्ट्स. मान्सून इक्विपमेंट तुम्हाला 70-70 स्पोर्ट्स मध्ये अंडर वन रूफ पाहायला मिळतील आणि न्यू लॉन्चिंग डेट म्हणजे उद्याच आहे 24 जूनला. आणि जर तुम्हाला आपल्या फ्रँचायझीज पाहिजे असतील 70-70 स्पोर्ट्सच्या, जो लिडिंग स्पोर्ट ब्रँड आहे आपल्या भारताचा 70-70 स्पोर्ट्स, तर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. खाली जो नंबर दिलाय 7276915170 या नंबरवर. आणि काही अपकमिंग टुर्नामेंट देखील आहेत, त्याच्याविषयी चर्चा होईल. परंतु पहिल्याच बॉलवर आक्रमण झालं आणि पहिलाच बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या बॉलवर येतोय सिक्सर. अप्रतिम षटकार पाहायला मिळतोय. करण अंबालाच्या या पहिल्याच बॉलवर खरपूस समाचार घेतला. ओमी केनीच्या बॅटमधून लो फुल टॉस बॉल होता. वन हँडने यावेळेला चेंडू क्लिअर करत असताना एक धमाकेदार षटकार येतोय. 6 धावा. या षटकाराने संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली गेले. 125 धावांचा पाठलाग करत असताना राऊंड द विकेटने ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद. आवश्यकता नव्हती बिलकुलच. ज्या पद्धतीने आउटसाइड ऑफ स्टंप जे प्लॅनिंग सध्या भारतीय टीमने इंग्लंडच्या विरुद्ध केलं, इंग्लंड टीमने भारतीय टीमच्या विरुद्ध केलं पहिल्याच टेस्ट मॅच सिरीज मध्ये अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी मध्ये, तेच प्लॅनिंग करण अंबालाने केलं. जास्त बाहेर टाकला आणि तिथून बॅट फेकली बॉलवर आणि बॅटची कडा घेत असताना विकेट किपर बिलालसाठी एकदम सोपा चान्स, सोपी संधी होती. फलंदाज आउट होतोय. ओमी केनी बॅक टू द पॅव्हिलियन. एक मोठी विकेट आली आहे करण अंबालाच्या खात्यामध्ये. मागच्या काही सीझन पर्यंत जर विचार केला तर करण अंबाला पावसाळी रबर बॉल क्रिकेट म्हणजे जमीन आसमानचं अंतर होतं. ऑलमोस्ट क्रिकेट पासून थोडासा दूर राहायचा. परंतु आता हळूहळू पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेची ओढ याही खेळाडूला लागली आहे आणि त्यामुळे इथे विकेट आली आहे करण अंबालाच्या खात्यामध्ये. पहिल्या बॉलवर सिक्सरला चांगला कमबॅक केला आणि आता येतोय नवीन फलंदाज दीपू माळी फलंदाजीसाठी होम ग्राउंडवर. घरच्या खेळपट्टीवर खेळताना एक वेगळाच आनंद मिळतो आणि दीपू माळी आता वन डाऊनचा प्लेअर आपल्याला बॅटिंग ॲट नंबर 3 वर येतोय. 18 वर पहिला धक्का बसतोय. करण अंबाला जशी पहिल्या बॉलवर षटकार आला त्यानंतर कमबॅक कसं करावं, कारण परिवर्तन ही काळाची गरज आहे. ते क्षेत्र कोणतंही असो आणि त्याच पद्धतीने करण अंबालाने पहिल्या बॉल वगळता दुसऱ्या बॉलवर मी या वेळेला चॅलेंज स्वीकारेन ओमी केनीचं आणि इथून मात्र ओमी केनीला परतावं लागलं. पहिला धक्का लवकरात लवकर बसल्यानंतर आणि ज्या पद्धतीने कंपॅरिझन करताना आपण पाहिलं तर MUCC ओडिसा टीम एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली होती. करण अंबालाने धुवाधार बॅटिंग केली होती, सुरुवात चांगली करून दिली होती, परंतु त्याच्या अगेन्स्ट आता मात्र या वेळेला विकेट मिळत असताना पाहायला मिळते. 18-1. बाउन्स वेग या वेळेला खूपच आवाक्याच्या बाहेर. वाईट +4 मिळतील. 5 धावा एक्स्ट्रा स्वरूपात. वाईटच्या 4 आहेत. इम्प्रेस करतो आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर जोफ्रा आर्चर सारखे बॉलर ने जर ही क्लिप पाहिली किंवा अशा पद्धतीची पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा पाहिली तर त्यांनाही थोडंसं आश्चर्य होईल ज्या पद्धतीने हा बॉल ट्रॅव्हल होतो. बाउन्सरने चौकार देखील जातो आणि तो वेग इथे दिसला. तो वेग होता परंतु ते नियंत्रण नव्हतं बॉलवरचं आणि ज्या पद्धतीने बाउन्सर टाकला. एक्स्ट्रा 5 धावा आता मिळतील आणि या 5 धावांबरोबर टीमची धावसंख्या आहे 23 धावा. ओर द विकेटने या वेळेला मात्र आपण पाहू शकतायत अगोदर राऊंड द विकेटने आला होता त्यावेळेला अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथून जर आपण पाहिलं तर डॉट बॉल. चांगला बॉल अप्रतिम या वेळेला पाहायला मिळतोय. सरळ चेंडू विसावला गेला बिलाल शेखच्या हातामध्ये. ग्रेट डिलिव्हरी. दिशाही परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते आणि त्यातल्या त्यात लेंथ मध्ये परिवर्तन आहे. बरोबर टप्प्यावर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला या ओव्हरच्या दरम्यान. ज्या पद्धतीने लेन्स राहिल्या त्या ओव्हरच्या दरम्यान करण अंबालाच्या आणि एक चौकार आता येतोय खात्यामध्ये बॅटरच्या आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 27. हुकचा फटका होता दीपू माळीच्या बॅटमधून वन हँडने, मात्र सरळ चेंडूला फेकून दिले. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चौकार आला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते
अप्रतिम चांगला बॉल होता. फुलर लेनचा बॉल आपण पाहू शकतात. बॅटची एज घेत असताना सरळ चेंडू निघून जाईल अशरफ खानच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांमध्ये संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवर. त्विशा अर्जुन 11 टायगर या टीमची. 27. पहिल्या सत्रामध्ये 32 धावा झाल्या होत्या पॉवर प्ले, माफ करा 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर. आणि आता आपण दुसऱ्या सत्रामध्ये ज्या वेळेला आलोय तर 2 ओव्हरमध्ये 27 झालेले आहेत. जास्त लांब नाहीये, जास्त दूर नाहीये त्विशा अर्जुन 11 टायगरचा संघ MUCC ओडिसा पासून. परंतु जे मधले काही ओव्हर्स होत्या तिथे भरपूर धावा खर्च केल्या आणि त्याची परतफेड आता करायची आहे. बॅटिंग मध्ये खोली आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये विवेक शेलार. विवेक शेलारचा बॉल ह्या वेळेला स्टायलिश शॉट, स्टँड अँड डिलिव्हर. काय फटका खेळलाय, लाजवाब षटकार. आकाश परत एक वेळा आकाशाला गवसणी घालणारा फटका. आणि ज्या पद्धतीने शेफ होल्ड केलाय, जिथे फटका मारला त्याच्यानंतर तो शेफ होल्ड करतोय, दाखवतोय की त्याची रेंज काय. अगदी डाऊन द ग्राउंड क्लासी बॅटिंग. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट असं म्हणतात ना, ते या फटक्यातून दिसतं. आणि तो क्लास इथे दाखवत असताना बॅटिंग मधला आकाश जांगीड. सातत्याचं दुसरं नाव, कन्सिस्टन्सी कशी असावी. मात्र विवेक शेलार एक चांगला गोलंदाज जरी असला तरी आकाश यंदाचा फॉर्म पाहता एक मॅन इन फॉर्म म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सरळ चेंडू विसावला गेला. विकेट किपरच्या हातामध्ये व्हाईट बॉलचा इशारा येत असताना षटकारानंतर आलेला हा व्हाईट बॉल, 1 रन ऍड. हा दबाव आता दिसेल बॉलरवर, कारण ज्या पद्धतीने जे प्लॅनिंग आहे रन चेस करत असताना सुरुवात थोडीशी अडकळत झाली. एक विकेट गेली आणि त्याच्यानंतर ते आक्रमण सुरू आहे आकाश जांगळीचं. चांगला फटका आहे. ऑन ड्राईव्ह खेळत असताना लॉंग ऑनचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल मधून डबल कन्वर्ट केले गेले. 2 धावा मिळतील आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 36 धावा. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 6 सबस्क्रायबर मीटर 70 स्पोर्ट्सचा 9,80,146 म्हणजेच आता 20,000 मिशन 1 मिलियन च्या दिशेने वाटचाल करते 70 स्पोर्ट्स. 20,000 सब्सक्राइबर यहाँ से अब शेष 70 स्पोर्ट्स के मिशन 1 मिलियन के लिए. तो जल्द से जल्द सब्सक्राइब कीजिए 70 स्पोर्ट्स को. बेल आइकन को दबाना ना भूलिए. ढेर सारी प्रतियोगिता 70 स्पोर्ट्स यूट्यूब चैनल पर आप देख सकते हो. पुढील बॉल ह्या वेळेला फोर्स करण्याचा प्रयत्न केला अशरफच्या हातामध्ये. कोणती नो मिस्टेक, एक्सलंट कॅच, अतिशय चांगला झेल. आकाश जांगीड बॅक टू द पॅव्हिलियन. पलटवार इथे पाहायला मिळाला. परत एक वेळा तो शॉर्ट बाउन्सरचा वापर, उंची जास्त घेतली आणि आकाश जांगीडचा खेळ इथे संपलाय. राऊंड विकेटने अँगल करत असताना शॉर्ट बॉलचा वापर आणि बॉडी बॅलन्स नव्हतं. जरी पुल करायचा प्रयत्न होता परंतु मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मध्ये बॉल न जाता फाईन लेगला गेला आणि तिथे एकदम सोपा झेल. अशरफ एक अव्वल दर्जाचा खेळाडू आहे आणि त्याच्यासाठी हा झेल एकदम सोपा होता. आणि म्हणूनच जसा खेळला फटका तसा आकाशला माहिती होतं की आपल्याला आता परतीचं तिकीट, रिटर्न तिकीट काढावं लागेल आणि थेट डगआउटचं त्याने ते तिकीट काढलंय. आकाश आउट. बिग विकेट. विवेक शेलार पहिल्या षटकामध्ये विकेट मिळाली नाही, परंतु त्यानंतर कन्सिस्टन्सी गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 36ला 2, 125 धावांचा पाठलाग करत असताना त्विशा अर्जुन 11 टायगर टीम आपल्याला पाहायला मिळते. तेजस पाटील आणि एका साईडला आपण पाहतोय डॉक्टर संदीप पावशी सरांचा हा संघ. तर एका साईडला आपण पाहू शकाल MUCC ओडिसा टीम अन्वी अंजू मॅडम यांचा संघ पाहायला मिळतोय. 2.3 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 70 लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत, घर बसल्या या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं करूया आपण सहर्ष सुस्वागतम. अतिशय चांगला दर्जेदार खेळ पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन काटकरला आपण पाहतोय. एक अष्टपैलू खेळाडू विवेक शेलार पुन्हा एकदा सज्ज होईल. अप्रतिम काय वेग होता, जबरदस्त भन्नाट वेग पाहायला मिळाला. 22च्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 37. हीच तर मजा आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेची. आणि त्यातल्या त्यात खेळपट्टीवर ज्या वेळेला पाणी साचलेलं असताना हलकासा पाऊस पडून जातो आणि त्यानंतर राऊंड विकेट, तुम्ही त्या खेळपट्टीचा फायदा घेऊ शकता. बॉल स्कीड होतो. इथे जर विकेट किपरला देखील बॉल सापडलेला नाहीये, परंतु थर्ड मॅनला चांगला कॅरी होतोय, चांगली फिल्डिंग होते आणि तोपर्यंत बायच्या स्वरूपात धाव मिळेल. धावा झाल्या 37. पुन्हा एकदा बाउन्स जरूर मिळाला.
त्याच फिल्डरला शोधून काढलं, 1 रन मिळेल आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉलचं या वेळेला जर आपण पाहिलं तर व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतात. संघाची धावसंख्या 39. 39 रन थांबलेले आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या, नो डाऊट पाठलाग सुरू होता, चांगला सुरू होता, परंतु त्याच्यानंतर परत एक वेळा तो ब्रेक थ्रू मिळून दिलाय विवेकने. ऑन साईडला जबरदस्त प्रहार, सरळ चेंडू निघून जातोय श्री गुरुदत्त स्टँडच्या बाजूने. षटकार, 6 धावा, फॅब्युलस टायमिंग. सचिन काटकर, नो डाऊट लेदर क्रिकेटचा अनुभव आहे सचिन काटकरकडे आणि ज्या पद्धतीने हा फटका त्याने सजवलाय, याच फटक्याची आवश्यकता असते पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. टाइम करता आलं पाहिजे, बॉलरच्या पेसला ऍडजस्ट करता आलं पाहिजे तुमच्या टायमिंगद्वारे, आणि ते दाखवत असताना या फुल फेस ऑफ द ब्लेड ने बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी सचिन काटकरच्या बॅटमधून येतोय सिक्सर. ऑन साईडला हुक केलंय, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. अशरफ त्या ठिकाणी पोहोचतायत, तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या मात्र या वेळेला जाऊन पोहोचते 46 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला. 125 धावांचा पाठलाग करताना त्विषा अर्जुन 11 डायगर टीम. हिरवळ असं मैदान आणि चहूबाजूने हिरवळ अशी झाडं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एक सुंदर क्लायमेट रबर बॉल क्रिकेटसाठी. रिमझिम पाऊस, मुसळधार पाऊस आणि त्यामध्ये उत्तम दर्जाचं क्रिकेट, स्वादिष्ट मेजवानी आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून 70-70 प्रेझेंट आपण पाहत आहेत. सुपर सिरीज ऑक्शन बेसवर ही स्पर्धा खेळवली जाते. प्रत्येक खेळाडूची इच्छा असते की मला प्रत्येक संघामध्ये, वेगवेगळ्या संघामध्ये स्थान मिळावं आणि त्यासाठी मात्र संघ मालक उभे राहिले. 8 संघ मालकांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. 46 2 आतापर्यंत 3 षटकांच्या समाप्ती अखेर तर एक पार्टनरशिप पुन्हा ते सर जरूर झाले. इथून जर आपण पाहिलं तर दीपेश माळी आणि सचिन काटकरला इथे खेळपट्टीवर थांबावं लागेल, तर एका साईडला विकेटच्या शोधामध्ये असतील ते गोलंदाज. आणि मी कौतुक करेन प्रेक्षकांचं. सुट्टीचा दिवस नाहीये तरी देखील मोठ्या संख्येने ऑफिसमध्ये अनेक प्रेक्षक जे टेनिस बॉल क्रिकेटवर प्रेम करतात, पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेवर प्रेम करतात, ऑफिसमध्ये देखील सध्या आनंद घेतात. ऑलमोस्ट 7,500 प्रेक्षक मग अशी ऑनलाईन ही स्पर्धा पाहत होते, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे, कारण ते देखील प्रेक्षक या 70-70 फॅमिलीचा घटक आहेत. आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम हे सातत्याने 70-70 स्पोर्ट्सवर राहिलंय. त्याचमुळे मिशन 1 मिलियनची आपण तयारी केली आहे आणि त्या दिशेने आपण वाटचाल करतोय. अनेक सबस्क्रायबर सध्या सबस्क्राईब करतायत आपल्या चॅनलला, त्यांचं सगळ्यांचं स्वागत. परंतु 3 ओव्हरचा खेळ संपलाय. नाव बॅक टू क्रिकेट. स्वागत आहे आपलं चौटा हिरवा मानकोली क्रीडांगणावर, जिथे टार्गेट आहे 125. 125 धावांचा धावा झालेल्या आहेत 3 ओव्हरमध्ये 46. किरण पाटील 14 षटक हाताळण्यासाठी आपण पाहू शकाल. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. 15.33चा करंट रन रेट. किरण पाटीलचा बॉल ह्या वेळेला अधून टाकण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु लेग जे पंच आहेत व्हाईट बॉलचा इशारा करत असताना 1 रन मिळेल. टप्पा पडल्यानंतर जर आपण पाहिला तर खूपच बाउन्स मिळाला होता. प्रत्येक गोलंदाजाची इच्छा असते की एखादा बाउन्स मात्र मिळावा, तो टाकावा. पुन्हा एकदा बाउन्स बरोबर वेग आणि आता नो बॉलचा इशारा येत असताना पहिला व्हाईट बॉल आला आणि त्यानंतर नो बॉल. सेकंड बाउन्सर, अटेम्प्टेड बाउन्सर, आणि त्याचमुळे आता इथे नो बॉल ची घोषणा पंचांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. आणि आता फ्री हिट असेल, त्याची संधी निर्माण झाली आहे. त्या संधीचं सोनं करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या साईडला, विशेष म्हणजे सचिन काटकरला. बॉलिंग टीमने बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. ऑनफिल्ड अंपायरने नो बॉल कळवलाय, कारण हा दुसरा बाउन्सर बॉलरने टाकलाय आणि त्यामुळे आता गोलंदाजी करणाऱ्या टीमने चॅलेंज केलंय. नो बॉल जो रिव्ह्यू होता तो लॉस झालाय फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. MUCC ओडिशा टीम पाहू शकतायत रिप्ले मध्ये ज्या पद्धतीने हा बॉल आपण पाहिलात उसी घेतली होती. फोर्स करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. या बॉलला टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. असं वाटलं बॅटरला सचिन काटकरला की हा बॉल थोडासा जरा बाउन्स मिळेल, परंतु थोडासा खाली राहिला आणि बिलाल शेखच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 48 रन. 48 2.
अप्रतिम सरळ बॅटचा वापर जरूर केला गेलाय. पंकज पाटीलच्या जस्ट बॉल जवळून जातोय. चांगली ट्राय केली गेली होती. लॉंग ऑनकडे चेंडू वळत असताना तत्पूर्वी चेंडूला फील्ड करतील. 2 रन्स जरूर मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 50. या धावसंख्येवर 50 कम्स अप. 125 धावांचा पाठलाग करताना रणनीती चांगली आहे आतापर्यंत. दोन्ही बॅटर दीपेश माळी आणि सचिन काटकर 6 बॉलमध्ये 9 रन. सचिन काटकरच्या बॅटमधून, दीपेश माळीच्या बॅटमधून 4 बॉलमध्ये 4. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू थर्ड मॅनला निघून जातोय. फील्ड करेपर्यंत सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. त्विषा अर्जुन 11 डायगर या टीमची 51 या धावसंख्येवर. 125 धावांचा पाठलाग करताना जी सुरुवात चांगली झाली होती. बराच वेळ आकाश जांगीड खेळपट्टीचा मनमुराद आनंद घेत होता. आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आणि संपूर्ण मात्र खेळाडू ओले चिंब झालेत. हीच खरी मजा मात्र पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. का म्हणून या स्पर्धेची वाट पाहत होते, कारण एक क्वालिटी दर्जाची स्पर्धा कशी असावी. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी नेहमीच 70-70 स्पोर्ट्सने जपलंय आणि त्यामुळे मात्र प्रत्येक खेळाडूची इच्छा असते, प्रत्येक संघ मालकाची इच्छा असते की मात्र या स्पर्धेमध्ये आम्ही खेळावं. एक चांगले युनिक आणण्याचा प्रयत्न नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. 70-70 लाईव्हच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले 51 वर. करण अंबाला ऑनस्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय दर्जेदार खेळ मात्र ज्या खेळाडूने टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये क्रिकेट प्रेमी मात्र त्याच्या प्रेमात पडलेत. त्याच्या बॅटिंग आणि बॉलिंगच्या कुशल नेतृत्वावर अनेक बिग फॅन्स पाहायला मिळतात. 51 रन 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.3 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला. आता दीपेश माळीची बॅट बोलू लागेल का याकडे लक्ष असणार आहे, कारण स्वतःच्या घरच्या खेळपट्टीवर खेळत असताना पाहायला मिळतोय. ऑन साईडला पायामधला चेंडू अगदी फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय फार वेगाने. ॲज अ स्विफ्ट एज अन एरो, बाणासारखा वेगवान. 4 रन. धावा पाहिजेत आणि त्या धावा कराव्या लागतील. अशाच फटक्यांनी कराव्या लागतील. चांगला फ्लिक्सचा फटका होता. पायातला फटका मनगडाच्या साहाय्याने वळवला आणि मनगडातली ती धम्मक इथे दाखवत असताना दीपू माळी होम ग्राउंडवर त्याच्या बॅटमधून हा चौकार येतोय. टीमची धावसंख्या चौकाराच्या मदतीने 55 रन. ऑन साईडला अप्रतिम चांगला फोर्स पाहायला मिळतोय. काय फटका खेळला होता हार्दिक पांड्या कॉपी बुक स्टाईल मध्ये. षटकार 6. ही तर खासियत आहे दीपू माळीची. लॉयन आहे आणि ज्या पद्धतीने हा फ्लॅट बॅटेड फटका मारलाय, हॅमर्ड केलंय, असं वाटलं की घनाचे घाव घालतोय. आणि त्याच्या हातात जर रॅकेट असेल तर 25 जून पासून विम्बल्डन सुरू होते आणि अगदी विम्बल्डन मध्ये ज्या पद्धतीने फोर आर्मचा वापर केला जातो अगदी तसाच फटका बॅटद्वारे ना की रॅकेटद्वारे दीपू माळीच्या बॅटमधून येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅटिंग साइडचे दोन्ही रिव्ह्यू आता त्यांनी गमावलेले आहेत. आता बॅटिंग साइडकडे रिव्ह्यू शिल्लक नाहीयेत. प्रत्येक संघाला आपण पाहतायत एका इनिंग मध्ये 2 रिव्ह्यू दिले गेलेत आणि त्यामुळे दोन्ही रिव्ह्यू या ठिकाणी लॉस झालेत. त्विषा अर्जुन 11 डायगर या टीमचे 61 ला 2 125 धावांचा पाठलाग करत असताना MUCC ओडिशा टीम आता कमबॅक करत असताना पाहायला मिळते. 61 धावा झालेल्या आहेत. म्हणजे इथून जर आपण पाहिलं तर 64 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. कुणाला ते सर 18 बॉल आहेत आणि 18 बॉल मध्ये 64 धावा रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये झालेले आहेत. मॅनेजेबल आहेत आणि विशेष म्हणजे दीपू माळी असा खेळाडू आहे, त्याने 6 बॉल मध्ये 43 धावा देखील चेस केलेल्या आहेत. आदई सर्कलच्या ग्राउंडवर पनवेल मध्ये जाऊन आणि इथे देखील त्याने 7 बॉलात 7 षटकार मारण्याचा विक्रम केलेला आहे. त्याच्यामुळे मॅनेजेबल चेसेबल टार्गेट आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. त्विषा अर्जुन 11 डायगर संघ कधीही पलटवार करू शकतो या मॅच मध्ये. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर MUCC ओडिशा या टीम कडून 1 षटकामध्ये हे जे 18 बॉल आता पुढे पडणार आहेत त्याच्यामध्ये कमीत कमी 3 ते 4 डॉट बॉल जर त्या बॉलरने टाकले तर या मॅच मध्ये तेही पकड मजबूत करताना आपल्याला पाहायला मिळतील. कारण डॉट बॉलचा खेळ आता राहिलाय या मॅच मध्ये. जर बॉलिंग करणाऱ्या साईडला विचारलं किंवा विकेट जर त्यांनी घेतल्या तर तो दबाव बनवू शकतो बॅटिंग करणारा संघ त्विषा अर्जुन 11 डायगरवर. परंतु जोपर्यंत दीपू मैदानामध्ये आहे तर हे जे टार्गेट आहे 18 बॉल मध्ये 64 या धावा दीपू माळी कधीही चेस करू शकतो. अगदी हवा करू शकतो हे टार्गेट.
आणि त्याचमुळे या ग्राउंडवर खेळण्याचा अनुभव त्याच्याकडे आहे, स्माइल त्याच्या चेहऱ्यावर अजूनही आहे, त्याच्यामुळे हा सामना चांगला रंगील असं दिसतंय. आणि आता परत एक वेळा बॉलिंग मध्ये थोडंसं परिवर्तन आहे. करण अंबाला गोलंदाजी, करण अंबाला नाही तर आता करण पाटील कडे परत एक वेळा तो बॉल करणने सोपवलाय. करण टाकेल आता गोलंदाजी. करण पाटील गोलंदाजी मार्कवर. म्हणून मी उल्लेख केला होता गेल्या ओव्हरमध्ये दीपू माळीच्या बॅटमधून धावा येतील का, त्याची बॅट बोलू लागेल का, कारण स्वतःच्या घरच्या खेळपट्टीवर जरूर खेळत असताना पाहायला मिळतो तो अंदाज येतो. सिमेंट कॉन्क्रीटची ही खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते, पाणी साचलेलं आहे आणि एक धमाकेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी देतील फलंदाज सचिन काटकर, दीपेश माळी की डॉट बॉल. जसं कुणाल दाते सरांनी सांगितलं की 3 ते 4 डॉट बॉल आल्यानंतर तुम्ही कमबॅक करू शकता. आता कुशल नेतृत्व दाखवावं लागेल. करण पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो. सचिन काटकर एक षटकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. टार्गेट 125 धावांचा असताना त्विषा अर्जुन 11 टायगर ही टीम आपल्याला पाहायला मिळते. तर MUCC ओडिशा यानंतर एक बिग फाईट फोर्स करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटचं टॉपेज, काय रणनीती आखली होती. करण पाटीलला गोलंदाजी मार्कवर आणावा आणि विकेट घ्यावी. सचिन काटकर बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकलात. गुडलेन स्पॉट वरून चेंडू अचानक थोडासा बाउन्स झाला, जो मात्र नियंत्रणबद्ध जो बाउन्स असतो तोच मात्र यावेळेला करण पाटीलच्या गोलंदाजीवर आपण पाहू शकलात. पुल करण्याचा प्रयत्न परंतु फसतोय आणि सरळ चेंडू बिलाल शेखच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. फलंदाज बाद. बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय पाटील एक प्रतिभावंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, कोणत्याही क्षणाला मॅच फिरवण्याची शैली असणारा हा फलंदाज. परंतु आता परिस्थिती यावेळेला नाजूक आहे, त्यामुळे आता अजय पाटीलला ही सुद्धा संधी आहे हिरो बनण्याची. जेव्हा संघ संकटात सापडतो, संकटातून तेव्हा तुम्ही वर काढतात, तेव्हा मात्र क्रिकेटच्या या पटलावर इतिहास रचला जातो. करण पाटील रिस्पॉन्सिबिलिटीने गोलंदाजी करतोय. पहिल्याच बॉलवर सरप्राईज करून गेला आणि विकेट मिळून जाणारा चेंडू तिखट बाउन्सर. 61 धावा, 3 गडी बाद. करण पाटील पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर, राऊंड द विकेटने. चांगला बॉल होता, मिसटायमिंग स्ट्रोक, बॅटची एज गेज चेंडू मात्र शॉर्ट स्लीप पॉइंटला निघून जातोय आणि तत्पूर्वी जर आपण पाहिला तो सिंगल मिळेल. दबाव बनला आता बॅटिंग करणाऱ्या साईडवर, कारण धावा आलेल्या नाहीयेत. पहिल्या 2 बॉलवर फक्त एक सिंगल आली आहे आणि म्हणूनच मी मगाशी उल्लेख केला होता विकेट आणि ते डॉट बॉल. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढलं, सिंगल धावेने जास्त फरक पडणार नाहीये बिलालच्या आर्मीला, म्हणजेच करण अंबालाच्या टीमला, MUCC ओडिसाला. आणि त्याचमुळे ते पकड हळूहळू मजबूत बनवत राहतील. परंतु दीपूच्या बॅटमधून जर या ओव्हरमध्ये अजूनही 4 बॉलमध्ये 1-2 षटकार आले, मॅचमध्ये पलटवार होईल. चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. टप्पा अचूक आणि वेग अप्रतिम पाहायला मिळतोय. करण पाटीलच्या गोलंदाजीवर तिखट मारे केले जात आहेत. कुणाल दाते सर, करण पाटील ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, नियंत्रणबद्ध गोलंदाजी ज्याला म्हटली जाते, बाईच्या स्वरूपात 1 रन, बाईच्या स्वरूपात धाव मिळताना दिसेल आणि चांगलं नियंत्रण आहे. असं वाटत होतं की करणच्या विरुद्ध ते आक्रमण केलं जाईल, परंतु तसं झालेलं नाहीये. करणने बरोबर टप्प्यावर गोलंदाजी केली आहे, बरोबर दिशेवर नियंत्रण दाखवलंय. चांगला बॉल. ह्या वेळेला आपण पाहतायत सरळ बॅटचा वापर करत असताना लॉंग ऑफ क्लिअर करणारा हा धमाकेदार झन्नाटेदार षटकार. रनिंग ट्रॅकवर जर तुम्ही बॉल पाठवाल तर 6 धावा मिळतील. मिड ऑफ आतमध्ये होता, करण अंबाला मिड ऑफच्या दरम्यान आहे आणि बरोबर त्याच्या डोक्यावरून लॉंग ऑफला फ्लॅट मारलाय. फ्लॅट बॅटेड सिक्सर. रिप्लेसमेंट म्हणून खेळाडू अजय पाटील टीम मध्ये समाविष्ट करण्यात आला आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार येतोय. भरोडीचा खेळाडू आहे. चांगला बॉल होता, चांगला कमबॅक करण पाटीलच्या गोलंदाजीवर आपण पाहू शकाल. या अगोदरचा बॉल ओव्हरपिच आणि त्यानंतर अतिशय चांगला कमबॅक डॉट बॉल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्थिर राहिले. षटकार आल्यानंतर डॉट बॉल येणं फार गरजेची गोष्ट होती आणि करण पाटीलने तेच करून दाखवलं. पहा, गुडलेन स्पॉटवरून अचानक चेंडूने उसळी घेतली आणि सरळ चेंडू मात्र विसावला गेला बिलाल शेखच्या हातामध्ये. आणि बिलाल शेख हेच सांगतोय की तुला याच टप्प्यावर गोलंदाजी करायची आहे. चांगला बॉल होता, फोर्स केले या बॉलला. काय बॉर्डरमॅनचा चांगला वापर, सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरता. इनटू द फेन्स.
फक्त ढगात पाहायला लागते. ज्या पद्धतीने हा फोर्स केला, चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. असं वाटलं की बॅट फिरली ऑन साईडला परंतु बॉल गेला ऑफ साईडला. याच्यावरून जी ताकद होती ती दिसली आणि बरोबर टायमिंग जर तुम्ही केलं तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे मारू शकता. हा षटकार आला आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर 75 आणि आता 50 धावा करायच्या देणाऱ्या 12 बॉलमध्ये 12 गेंदे 50 रन. 12 बॉल आणि 50 रनची आवश्यकता. चौथा हिरवा स्टँडला सलामी देणारा हा अजय पाटीलच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतोय. या षटकाराने मात्र जरूर या सामन्याची उमेद कायम ठेवली गेले. न्यू लॉन्च 24 जून 2025 उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहू शकणार आहोत. 70-70 स्पोर्ट्स बिलीव्ह अँड अचीव्ह. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 75 धावा. 12 बॉल 50. त्यांना क्रिकेटच्या मैदानात हिमतीने हारा परंतु हिंमत कधीच हरू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. हे ध्येय गाठायचं असेल तर दोन्ही टीमला अगदी चांगला खेळ करावा लागेल. 12 बॉल 50. लो फुलटॉस बॉल ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर करत असताना सरळ चेंडूला फेकून दिलाय. 6 धावांनी करता. व्हॉट अ शॉट बाय दीपू माळी. प्युअर टायमिंग. फुल टॉस बॉल होता, बरोबर दिशा दिली आणि दीपू माळी याच्याच साठी जाणला जातो. या ग्राउंडवर खेळण्याचा अनुभव त्याला आहे. त्याला माहिती आहे फक्त टायमिंग केलं तर बॉल क्लिअर होईल आणि तसंच झालं. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा षटकार त्याच्या बॅट मधून येतोय आणि या षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 81. यावेळेला सरळ बॅटचा स्ट्रॉंगेस्ट अँड लॉंगेस्ट सिक्सर. सर्वात लांबलचक षटकार पाहायला मिळतोय दीपू माळीच्या बॅट मधून. मॅग्निफिसंट शॉट. षटकार. समृद्धी महामार्गाच्या दिशेने देखील आता फटके जायला सुरुवात झाली आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. मानकोली गाव म्हटल्यानंतर समृद्धी महामार्गाला लागूनच असलेलं गाव आहे आणि तिथे सध्या मैदानामध्ये बॅटिंग करतोय दीपू माळी. लॉयन या गावचा आणि त्याच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. कारण अंबालाचा खरपूस समाचार घेतलाय. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर 87. 87 धावा. आता 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 बॉलमध्ये 38 धावा करायचे. 38 फ्रॉम 10. लगातार 2 बॉलवर 2 षटकार. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. एज लागते आणि विवेक शेला चेंडूला फील्ड करेपर्यंत स्मार्ट सिंगल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 88 या धावसंख्येवर. 37 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत 9. 9 बॉलमध्ये 37 रन हे सामन्याचं समीकरण. अजय पाटीलचा हा फटका इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला भेदून जाणारा हा खणखणीत दर्जेदार षटकार. 6. बरोडी गावचा हिटमॅन मैदानामध्ये खेळतो आणि अगदी इथून जर तुम्ही पाहिलं तर 1-2 किलोमीटरवरच ते गाव आहे आणि तिथून हा खेळाडू बिलॉंग करतो. या ग्राउंडवर खेळण्याचा अनुभव, या ग्राउंडवर प्रॅक्टिस करतो आणि त्याच्या बॅट मधून काय फटकेबाजी. हात उघडण्याची संधी दिली आणि लगेच बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. कव्हर्सला षटकार आणि इंजरी रिप्लेसमेंट म्हणून हा खेळाडू आता या स्पर्धेमध्ये या टीम मध्ये सहभागी झालाय. किरण पवारच्या जागेवर इंजरी रिप्लेसमेंट म्हणून अजय पाटीलची निवड टीमने केली आणि ती योग्य आहे. चांगला बॉल होता मात्र सरळ चेंडू निघून जाईल. अशरफच्या अगदी बाजूने चेंडू निघून जातोय. थर्ड मॅनला फील्ड करेपर्यंत सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 95 वर जाऊन पोहोचली गेली. आता येणारे बॉल आहेत 7 आणि 7 बॉलमध्ये 30 रनची आवश्यकता. 7 गेंदे शेष और 30 रन की जरूरत. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर तो आधून टाकला गेला आणि सक्सेस ठरतोय. या बॉलवर बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 96 वर जाऊन पोहोचली गेली. 6 षटकांच्या समाप्ती अखेर 6 बॉल आणि विजयासाठी 29 ची आवश्यकता. 6 गेंदे 29 रन. 29 फ्रॉम 6 हे समीकरण आता या मॅच मध्ये असेल. 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स मान्सून सुपर सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. फर्स्ट मॅच 9,80,205 सबस्क्राइबर 70-70 स्पोर्ट्स से कंप्लीट झालेले आहेत. 9,80,205 सब्सक्राइबर 70-70 स्पोर्ट्स के यहाँ पर कंप्लीट हो चुके. आप भी नए हो 70-70 स्पोर्ट्स फैमिली में आइए, आपका स्वागत है. चैनल को सब्सक्राइब करना ना भूलिए, बेल आइकॉन को दबाना ना भूलिए. आणि उद्या 70-70 स्पोर्ट्स न्यू लॉन्चिंग आहे 24 जूनला. 1 जून आता 24 जून. आणि नेक्स्ट मॅच वर एक नजर टाकूया. रिग्नेश 11 भिवंडी आणि मॅग्निफिसंट नवी मुंबई या 2 टीमच्या दरम्यान मॅच होईल. नेक्स्ट मॅच आणि रिग्नेश 11 भिवंडी कॅप्टन्सी मध्ये आपल्याला सुमित ढेकले पाहायला मिळेल. विश्वजित ठाकूर, दिनू कांबळे, प्रथमेश ठाकरे, ओमकार तारमाळेच्या जागेवर रिप्लेसमेंट खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल रवी लिंगाला.
विश्वनाथ जाधव, प्रतीक घरत, प्रथमेश मात्रे, विनीत माळी, हिमांशु पाटील, सूरज पाटील, गंगाधर इंगोले, सचिन कनोजिया, ध्रुव पाटील आणि भार्गव पाटील ही साईड असेल तर मॅग्निफिसंट नवी मुंबईचं नेतृत्व करणार आहे योगेश पेनकर, कारण तो टॉस साठी आला होता. आणि त्या टीम मध्ये विकी भोईर, योगेश पेनकर, भावेश नाईक, अमित नाईक, श्रेयस इंदुलकर, अक्षय पवार, प्रथमेश पवार, विक्रांत चव्हाण, सूर्या मणिरत्नम, सत्यम चौधरी, शुभम शेळके, जतन ठक्कर, विघ्नेश पाटील आणि पार्थ चंदन. विशारद पगारेच्या जागेवर एक रिप्लेसमेंट आहे. सहा बॉल आणि 29 रनची आवश्यकता आहे. दीपू माळीची बॅट पुन्हा एकदा बोलू लागेल का? करण पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. दीपू माळीच्या बॅटमधून एक ते 2 षटकार जबरदस्त पाहायला मिळाले. आता त्याच षटकारांची उमेद 9,000 वॉचिंग आतापर्यंत पाहायला मिळते. 70-70 लाईव्हच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या फलकावर 1 ने पुढे सरसावेल. 97 धावा. $97 रन्स ऑन दी बोर्ड. 28 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. पहिल्या 2 बॉल मध्ये जर मोठे धमाके आले तर कदाचित सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस निर्माण होतील. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. कारण अंबाला पुढे सरसावतोय, त्या बॉलवर येतोय. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. अखेरकार दीपू माळीने संघर्ष जरूर दाखवला परंतु यश काही प्राप्त झालं नाही. विकेट मिळते करण पाटीलच्या खात्यामध्ये. बिग विकेट ज्याची आवश्यकता होती आणि अशा परिस्थितीमध्ये आवश्यकता होती. आणि ती महत्वाच्या क्षणाला आली आहे. कारण दीपू माळी खूप महत्वाचा खेळाडू आहे अशा सिच्युएशन मध्ये आणि त्याची विकेट आली आहे. पहिला बॉल वाईड होता आणि त्याच्यानंतर ती विकेट. आणि न्यू बॅटर आता मुन्ना शेख बॅटिंग साठी येईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. 97 ला 4. पहिला बॉल वाईड आल्यानंतर करण पाटीलने कमबॅक केले गेले. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. लाईन अँड लेन्थचा राजा मी तर म्हणेन करण पाटील. मॅग्निफिसंट बॉलिंग. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मुन्ना शेखला आपण पाहतायत. टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर एक हर हुन्नरी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. तर अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग आहे. 5 बॉलमध्ये विजयासाठी 28 रनची आवश्यकता आहे. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. दर्जेदार क्रिकेट आपण पाहू शकाल. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. सुपर सिरीज आपण पाहतायत. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळले गेले होते. चांगली रणनीती आतापर्यंत कोणाला ते सर करण पाटीलने आखले गेले आणि त्याच टप्प्यावर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. नक्कीच तो वडिलांचा वारसा पुढे चालवतोय. अरविंद पाटील हे त्याचे पिताश्री आणि साईड आर्म गोलंदाजीसाठी जाणले जायचे. डावखुरेच गोलंदाज होते आणि खऱ्या अर्थाने तोच वारसा तो वसा पुढे चालवत असताना असे अनेक खेळाडू आहेत भिवंडी ज्यांचे वडीलही चांगले क्रिकेट खेळलेले आहेत. मुलगाही चांगले क्रिकेट खेळतोय. आर्यन भोईरचा देखील उल्लेख त्याच्यामध्ये करायला पाहिजे. आणि आता अंपायर सांगतात हा नो बॉल आहे. सर्कलमध्ये 3च खेळाडू होते. एक खेळाडू अतिरिक्त बाहेर सजवला होता 38 सर्कलच्या बाहेर. त्याच्यामुळे नो बॉल इथे जाहीर करण्यात आलेला आहे. अंपायर शशी साटम आणि रमाकांत पवार यांच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. काय तीक्ष्ण नजर होती यावेळेला आपण पाहू शकाल शशी साटम सरांची. ॲज अ शार्प ॲज अ निडल सुई सारखे तीक्ष्ण अशा नजरेने पाहतायत. गुड डिसिजन. चांगला बॉल. फ्रीच्या बॉलवर खेळू शकले नाहीत. तेवढाच वेग आणि चेंडू स्किट होत असताना सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 98 रन्स आतापर्यंत. 2 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉल आणि विजयासाठी 27 रनची आवश्यकता आहे.
4 बॉल आणि 27 रन. पुन्हा एकदा बाउन्स जरूर मिळाला. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. थोडंसं शरीरापासून दूर खेळतोय आणि इथून पाहता पाहता बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 99. आता विजय निश्चित करताना दिसेल हा संघ. ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली आहे, करणचा जो वापर करण्यात आलाय, 2 करण 1 किरण या टीम मध्ये आहे. करण अंबाला, करण पाटील आणि किरण पाटील. के फॅक्टर महत्वाचा ठरलाय. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने आणि तेवढाच तिखट बाउन्सर यावेळेला पाहायला मिळतोय. अजय पाटीलला खेळण्यासाठी मजबूर केलं गेलं होतं. कुणाल दाते सर, ज्या पद्धतीने करण पाटीलने जे थिंकिंग वापरले, अतिशय चांगल्या पद्धतीने चतुरस्त्र वाणीने गोलंदाजी केली. जेव्हा लेफ्ट हँडेड बॅटर येतो तेव्हा ओव्हर द विकेटने येतो, जेव्हा राईट हँडेड बॅटर येतो त्यावेळेला मात्र राऊंड द विकेटने येतो. अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना जखडवून ठेवले फलंदाजाला परिपूर्णतः. चांगली गोलंदाजी. प्रतिम चांगला बॉल आणि सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये. आता विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय त्विषा अर्जुन 11 डायगर या टीमच्या बाजूने. आता फक्त औपचारिकता बाकी राहिले, फॉर्मॅलिटी फक्त बाकी राहिले. वेल प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले, बॅटची एज लागली आणि सरळ चेंडू चौकाराकरिता निघून गेला. परफेक्ट यावेळेला आपण पाहत आहेत 100 रन्स क्रॉस करत असताना मात्र मोठ्या फरकाने जरूर दणदणीत विजय मिळवलेला आहे. तो त्विषा अर्जुन 11 डायगर टीमला पराभूतच्या छायेत पहिल्याच सामन्यामध्ये अतिशय चांगली कणखर बॅटिंग करत असताना बिलाल शेख, करण अंबाला, त्यानंतर आपण पाहिलं ऋतिक पाटील आणि त्यानंतर गोलंदाजी करण पाटीलचे अप्रतिम आपण पाहू शकलात. विवेक शेलारने 2 स्पेल हाताळले आणि त्यानंतर किरण पाटीलचा एक महत्वपूर्ण ते षटक आपण पाहू शकलात. म्हणजेच एक चांगली रणनीती आणि रिस्पॉन्सिबिलिटीने खेळ केला आणि अखेरकार मात्र विजय संपादन करत असताना संघ MUCC ओडिसा. मॅच नंबर 1 चा हा समरी आपण पाहू शकतायत. बिलाल शेख 44 रन नॉट आउट 17 बॉलमध्ये, करण अंबाला 30 12 बॉलमध्ये, ऋतिक पाटील 29 रन 12 बॉलमध्ये, सुहास पवार नॉट आउट 5 रन. त्यानंतर फिरोज शेखचा स्पेल आपण पाहिला तर